नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या वीकली चालू घडामोडी सेशन मध्ये मी प्रतीक बाबर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये 30 मे ते 5 जून या दरम्यान ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत आपल्या एक्झाम ओरिएंटेड त्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। तर आपण सुरुवात करूया। तर बघा, आजच्या लेक्चरचा पहिला मुद्दा कोणता आहे बघा, की भारतीय वंशाचे मायलेक ब्रिटनमध्ये महापौर। आता हा मुद्दा परीक्षेच्या दृष्टीने का महत्त्वाचा आहे बघा, तर आपण मागच्या पीवायक्यूचं जर अनालिसिस केलं तर कॅनडामध्ये जे खासदार निवडून आलेत, ऑस्ट्रेलियामध्ये जे काही खासदार निवडून आलेत, तर त्यांच्याविषयी प्रश्न विचारलेला होता आयोगानं, परंतु कोणत्या ह्याच्यामध्ये, तर भारतीय वंशाचे असतील तर। मागच्या पीवायक्यूचं जर अनालिसिस केलं तर भारतीय वंशाच्या अशा व्यक्ती जर परदेशामध्ये निवडून येत असतील तर आयोगानं भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे। तर त्या बेसवरती त्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये त्याचा अनालिसिस केलेल्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो। त्यांचं नाव महत्त्वाचं आहे आणि कुठून निवडून आलेत आणि त्यांचं पद हे फक्त महत्त्वाचं आहे। तर आपण बघूया। तर बघा काय माहिती दिली बघा, ऐतिहासिक घटना काय घडलेली आहे, तर मूळचे हरियाणातील, आता हरियाणा हा सुद्धा कीवर्ड आपल्याला माहित पाहिजे। आपण काय म्हणलं, आपल्या भारतीय वंशाचे, परंतु भारतामधले कुठलेत हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे। तर मूळचे हरियाणातील असलेल्या एकाच कुटुंबातील मायलेक म्हणजे आई आणि मुलगा दोघं पण मायलेक आहेत, ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या कौन्सिलच्या महापौरपदी निवडले गेलेले आहेत। ब्रिटनमध्ये आणि महापौरपदी नियुक्ती झाली माहित पाहिजे, आई आणि मुलगा आहे, आणि महत्वाचं वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। एकाच कुटुंबातील 2 सदस्यांनी एकाच वेळी महापौरपद भूषवण्याची ही एक दुर्मिळ घटना आहे, म्हणजे पहिलीच घटना आहे असं म्हणलं तरी चालेल, दुर्मिळ घटना आहे। आणि तुम्हाला माहिती आहे, दुर्मिळ घटना, अशा अपवादात्मक घटना अशावरती आयोगाचा नक्कीच भर असतो जास्त करून। तर हे स्टार मार्क म्हणजे हा कीवर्ड झाला आपला या मुद्द्यामधला, म्हणजे काय याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, तर हे दुर्मिळ गोष्ट असल्यामुळे त्या दोघांची आई आणि मुलगा दोघांची नावं माहित पाहिजे, ब्रिटन मधले आहेत हे एक आपल्याला माहित पाहिजे। आता थोडी कुटुंबाची पार्श्वभूमी बघा, तर हे कुटुंब मूळचे हरियाणातील सोनपत जिल्ह्यातील रोहना गावचे आहे। 2013 मध्ये हे कुटुंब ब्रिटनमध्ये स्थायिक झालेलं होतं, ही त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे। आता याबाबत पुढे माहिती काय दिली बघा, विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काय, तुषार कपूर त्यांचं नाव आहे, तुषार कुमार हे त्यांचं नाव आहे। तर वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी महापौरपदी निवड झाल्यामुळे ते ब्रिटनमधील भारतीय वंशाचे सर्वात तरुण महापौर बनलेले आहेत, आणि हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे। तर अशा प्रकारे जर एखादा ऐतिहासिक घटना झाली तर त्याच्यावरती आयोग भरपूर प्रश्न विचारते, तर ती ऐतिहासिक घडामोड आहे काय, तर ते भारतीय वंशाचे सर्वात तरुण महापौर बनलेले आहे, अपवादात्मक आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे। त्यांचं नाव तुषार कुमार लक्षात ठेवायचं आहे, तुषार कुमार हे त्यांचं नाव आहे। त्यानंतर बघा, परवीन राणी त्या हर्टसमियर बोरो काउन्सिलच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महापौर ठरलेल्या आहेत। तर त्यांची आई आणि मुलगा आपण म्हणलं, त्या दोघांचीही नावं लक्षात ठेवायची आहेत। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने दोन्ही नावं सुद्धा जास्त महत्वाची आहेत। आता पुढे बघूया। तर त्याला आपण रेफरन्स पण दिला बघा, की आधी सुद्धा आयोगाने असे विचारलेले आहेत, कॅनडामधले, ऑस्ट्रेलियामधले भारतीय वंशाचे जे काही व्यक्ती आहेत तर त्यांच्यावरती आयोगाने आधी प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर हा दुसरा मुद्दा आपल्याला आज बघायचा आहे आजच्या लेक्चर मधला, तर देशातील पहिला पाण्याचा सातबारा कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे, आणि ते सुरू केलेलं आहे महाराष्ट्राने। आपल्या महाराष्ट्र राज्यातच हे सुरू झालेलं आहे। काय आहे, देशातील पहिला हा कीवर्ड आहे। पहिल्या घडामोडीवरती आयोगाने भरपूर वेळा, जर 15चे करंट अफेअरचा सेशन असेल त्यातला एक प्रश्न तुम्हाला हमखास पहिल्या घडामोडीवरती दिसतोच का नाही, तर त्यातला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने हा एक महत्वाचा आहे। आणि देशातील पहिलंच आहे महाराष्ट्र राज्य ज्यांनी हे सुरू केलेलं आहे, की पाण्याचा सातबारा राज्यात सुरू केलेला आहे। सातबारा तुम्हाला माहिती, जमिनीचा सातबारा असतो आपण बघतो, तसं पाण्याचा सातबारा सुरू करण्यातलं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलंय म्हणलं तर महाराष्ट्र ठरलेलं आहे। तर बघा याबाबत काय माहिती दिली, वन लाइनर साठी एवढंच जास्त महत्वाचं की कोणतं राज्य ठरलेलं आहे, तर महाराष्ट्र झालं, इथपर्यंतच वन लाइनरला आहे। पण त्याबाबत थोडी माहिती बघूया, काय दिले नक्की, पाण्याचा सातबारा म्हणजे नक्की काय आहे, कन्सेप्ट काय आहे, तर राज्यात पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी आणि प्रभावी जल व्यवस्थापनासाठी जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवरती पाण्याचा सातबारा ही संकल्पना राबवली जाणार आहे, आणि हे संकल्पना राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे। आताच आपण सांगितलं की सातबारा कन्सेप्ट तुम्ही ऐकलाय, जमिनीच्या बाबतीत ऐकलाय, परंतु पाण्याच्या बाबतीत आता कन्सेप्ट राबवणारं हे महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलेलं आहे। आणि त्याच मुद्द्यावरती वन लाइनर मध्ये डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो। पुढे बघा, आता उद्दिष्ट काय आहेत, ही संकल्पना सुरू केली, पण संकल्पना सुरू करण्यामागे काही ना काही उद्दिष्ट असतात। त्या उद्दिष्टामध्ये काय म्हणले, जल व्यवस्थापन म्हणजे पाण्याचा वापर। आता तुम्हाला माहिती बघा, अल निनो ला निनो ह्याच्या धर्तीवरती या वर्षी आता
दुष्काळ आहे, तुम्ही पेपर आता रोज वाचताय बघा, यावेळेस पाऊस कमी आहे, आता ऑलरेडी पाऊस लेटच झालाय बघा, तर ते पाऊस लेट झालाय तर आता सगळीकडे पाण्याचं व्यवस्थापन लागत आहे. मोठ्या मोठ्या पुण्यासारख्या सिटीमध्ये सुद्धा आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा येणार असं सांगितलंय. मग गावाकडे वगैरे टँकरची सुविधा वगैरे तुम्ही बघताय सगळीकडे वाचताय. तर तेच पाण्याचा सातबारा केलं तर त्याचा प्रमुख उद्दिष्ट काय की जल व्यवस्थापन म्हणजे काय, पाण्याचा वापर, साठवणूक आणि पुनर्वापराचे सशक्त नोंद ठेवली तर एक्झॅक्टली आपल्याला कळू शकतं की कधीपर्यंत पाणी हे पुरू शकतं काय वगैरे व्यवस्थित नियोजन करता येतं. तर त्यासाठी ही कन्सेप्ट आपण महाराष्ट्राने सुरू केलेला आहे, पाण्याचा सातबारा. जबाबदारी निश्चिती म्हणजे काय, पाण्याचा वापर रेकॉर्ड केल्याने त्यावर नियंत्रण राहील आणि लोकांमध्ये जबाबदारीची भावना सुद्धा येईल, म्हणजे जबाबदारी सुद्धा एक डेव्हलप होईल लोकांमध्ये, तो एक ह्याचा उद्देश आहे. पुढे बघा, वॉटर इकॉनॉमी, भविष्यात ग्रामीण भागात मोठी वॉटर इकॉनॉमी उभी करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि चौथं उद्दिष्ट काय आहे, प्रेरणा. ही संकल्पना ब्लू ग्रीन अर्बन डेव्हलपमेंटच्या धर्तीवरती राबवण्यात येत आहे. कधी कधी जेव्हा विधानात्मक स्वरूपामध्ये प्रश्न येतो, आता काय म्हणलं मी, देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलं, हे जरा वन लाईनर मध्ये प्रश्न आला तर, परंतु तुम्ही बघताय करंट अफेअर्सची आता विचारण्याची लेवल आहे, डेप्थ लेवल आहे, आयोगाची काठिण्य पातळी आहे, ते बदलत चालली. तेव्हा ए आणि बी सेंटेन्स मध्ये जर प्रश्न आला तर ए सेंटेन्स आपल्याला लगेच समजते की महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलेलं आहे, परंतु कशाच्या धर्तीवरती आहे असं जर त्यांनी विचारलं बी सेंटेन्स मध्ये, तर मात्र मग दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युज होणार. योग्य विधान ओळखलेलं असतं, ए बरोबर का बी बरोबर का, दोन्ही बरोबर नाही का, दोन्ही बरोबर आहेत. तर त्या बेसवरती लक्षात ठेवायचं की ब्ल्यू ग्रीन अर्बन डेव्हलपमेंटच्या धर्तीवर हे सुरू केलेलं आहे. हे सुद्धा जास्त महत्वाचं ठरू शकतं. आणि आयोगाची बदलत्या काठिण्य पातळीनुसार आयोग ए बी सेंटेन्स मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहे. नुकतीच राज्यसभा परीक्षा झाली, त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे, बरोबर आयोग ती विचारते की जे आपल्याला माहितच नाही, माहिती ती तर ए सेंटेन्स मध्ये एखाद्या सेंटेन्स मध्ये देते, परंतु बी माहित असल्याशिवाय उत्तर निघतच नाही. त्यामुळे हे जास्त महत्वाचं आहे, ब्ल्यू ग्रीन अर्बन डेव्हलपमेंट हे तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये पाहिजे. पुढे बघा, आता पुढचा मुद्दा, त्यात आता झालेल्या मुद्द्यामध्ये महाराष्ट्र लक्षात ठेवायचं आणि ते एक शेवट सांगितलेलं त्याच्या धर्तीवर आहे ते लक्षात ठेवायचं. आता पुढचा बघा की ग्रीन ऑस्कर विजेती परवीन शेख, तर ग्रीन ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. नाव लक्षात ठेवायचं की परवीन शेख यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. वन लाईनर मध्ये डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. तर त्यामध्ये बघा काय म्हणलेलं आहे की निसर्ग संवर्धनातील अतुलनीय कार्यासाठी, म्हणजे त्यांचं कार्य काय, निसर्ग संवर्धनामधलं कार्य आहे, त्या कार्यासाठी मुंबईच्या परवीन शेख यांना जगातील प्रतिष्ठित विटली पुरस्कार, ज्याला ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखलं जातं, त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आता बघा हे जास्त महत्वाचं ठरतं, ग्रीन ऑस्कर. आता तुम्ही बघितलं होतं, तुम्हाला मी आबेल पुरस्काराच्या संदर्भात सांगितलेलं होतं, ते त्याला गणितातला नोबेल म्हणतात. म्हणजे आयोग काय करतात, डायरेक्टली नाही विचारत. तर आबेल पुरस्कारावरती प्रश्न विचारलेला होता की आबेल पुरस्कार ज्यांना असं नोबेल म्हटलं जातंय, तर ते कोणत्या विषयासाठी दिला जातो असा प्रश्न PYQ मध्ये आहे. मग आबेल पुरस्कार कोणाला मिळाला ते पण आयोग विचारतं, पण त्याचं टोपण नाव जे असे असतात की बाबा ग्रीन ऑस्कर आहे, बाबा नोबेल मधला प्रति नोबेल आहे, तर ते नाव सुद्धा जास्त महत्वाचे ठरतात. त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न येतो विधानात्मक स्वरूपामध्ये. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, विटली पुरस्कार आहे, त्याला काय म्हणून ओळखलं जातं, ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखलं जातं, पर्यावरण संदर्भातला हा पुरस्कार आहे. तर परवीन शेख आपल्या मुंबईचे आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आपली भारतीय व्यक्ती आहे, आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या आहेत त्या, त्यामुळे मुद्दा महत्वाचा आहे. पुरस्कार घडामोडीमध्ये अनालिसिस जर करायचं म्हणलं तर एखाद्या जागतिक पुरस्कारामध्ये, अशा प्रकारच्या पुरस्कारामध्ये भारतीय व्यक्तींना जर पुरस्कार मिळाला, त्यातल्या त्यात महिलेला मिळालाय, तर मुद्दा मात्र अतिशय जास्त महत्वाचा ठरतो, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर पुरस्काराचं महत्व बघा, जर पुरस्कारामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो आपण ABCD फॉर्मॅटमध्ये प्रश्न आला तर त्याचे पार्श्वभूमी आपल्याला थोडी तरी माहित पाहिजे. तर बघा पुरस्काराचे महत्व काय, प्रतिष्ठा. ब्रिटनमधील विटली फॉर नेचर या संस्थेचा हा पुरस्कार जगातील अत्यंत मानाचा पुरस्कार समजला जातो. ब्रिटन मधला आहे हे लक्षात ठेवायचं, ब्रिटन मधला हा पुरस्कार आहे. वन्यजीव, आता उद्देश काय आहे त्याचा, वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणासाठी लोकसहभागातून काम करणाऱ्या निसर्गप्रेमींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार कोणाला दिला जातो ते एक सांगितलेलं आहे. पुरस्काराचं स्वरूप बघा, सन्मान चिन्हासोबत प्रकल्पाच्या विस्तारासाठी 50,000 पौंड सुमारे निधी दिला जातो. आता पुरस्कार घडामोडी अंतर्गत अनालिसिस मध्ये तुम्हाला पण सांगतो बघा, आपल्या पुरस्कारामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार आहे, असे जे पुरस्कार आहेत त्या पुरस्काराची रक्कम जास्त महत्वाची ठरते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, कारण PYQ जर अनालिसिस केलं तर त्या रकमेवरती आयोगानं विधानात्मक स्वरूपामध्ये एक विधान फिक्स असतं ABC मधलं, रक्कम किती आहे. पण प्रतिष्ठित अशा जागतिक पुरस्काराच्या संदर्भात याच्या असे जे काही रक्कम आहे तर त्याच्यावरती आजपर्यंत तरी आयोगानं रकमेवरती प्रश्न विचारलेला नाही. त्यामुळं कोणत्या पुरस्कारामध्ये काय लक्षात ठेवायचं हे अनालिसिस मध्ये आपल्याला समजलं पाहिजे. हा पुरस्कार ब्रिटनचा आहे,
हा कीवर्ड जास्त महत्वाचा ठरतो. आणि तुम्हाला माहिती आहे की पर्यावरण संदर्भातला आहे हे तुम्हाला समजतं, परंतु इथली रक्कम आजपर्यंत आयोगाने अशा प्रकारे विचारलेलं नाही. तर आता त्यांचं कोणतं कार्य आहे बाबा, त्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर बघा, लक्षित प्रजाती म्हणजे काय, संकटग्रस्त इंडियन स्कीमर पानचेरा या दुर्मिळ पक्षाच्या संवर्धनासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. आता महत्वाचं म्हणजे हे नाव सुद्धा जास्त महत्वाचं ठरतं. आयोगाच्या बदलत्या काठिण्य पातळीनुसार तुम्हाला वाटतं की पहिल्यासारखं वर शिकवून करंट अफेअर्स, असं करंट अफेअर्स आता राहिलेलं नाही. तुम्ही आता राज्यसेवेचा पेपर बघा, रिसेंटली एक दोन वर्षातले पेपर बघा, जे प्रमुख मुद्दे आहेत त्या प्रमुख मुद्द्यावरती जर प्रश्न आला, प्रमुख मुद्दे म्हणजे काय, जे चर्चेत आहेत, नोबेल असू द्या, आपल्याला माहिती बाबा ह्या मुद्द्यावरती वारंवार प्रश्न येतो, तर त्या मुद्द्यावरती आयोग आता पहिल्यासारखं प्रश्न टाकत नाही. आताच बघितलं तुम्ही, नोबेलच्या कार्यावरती प्रश्न येतोय, त्याचा सुद्धा तुम्हाला मी रेफरन्स दिला होता. काय, सगळ्यात पहिलं 2023च्या राज्यसेवा मेन्सला नोबेलच्या कार्यावरती प्रश्न आला होता. आजच्या जोड्याला स्वरूपामध्ये तसाच प्रश्न आला का नाही, त्याचा संदर्भ कुठे आहे तिथं जातो, तिथं वन लाईनर प्रश्न आलता फक्त, इथं जोड्याला स्वरूपामध्ये केला. त्याच्यामुळे करंट अफेअर्सचे PYQ जास्त महत्वाचे ठरतात, जे की तुम्ही पाहत नाही, मग तुम्हाला इथं अनालिसिस मध्ये मी सांगतच असतो. त्यामुळे तुम्हाला मुद्दे कसे बघायचे, त्याचा बघण्याकडे दृष्टिकोन कसा पाहिजे, PYQचे रिलेशन कसं आहे, हे जास्त महत्वाचं ठरतं. मग आपल्याला करंट अफेअर्सला डेटा भरपूर आहे वाचायला, परंतु आपल्याला मोजकाच वाचायचा आणि बदललेली काठिण्य पातळी लक्षात घ्यायची आहे. त्यामुळं आयोगाचं कुठं लक्ष असतं, आता परवीन शेख यांना हा पुरस्कार मिळालाय ना, ते सगळं आयोग प्रश्नामध्ये देतं आणि उत्तरामध्ये काय देतं, ऑप्शन मध्ये हे असं देतं. हे तुम्हाला समजलंच असेल. आता एक दोन वर्षाचे PYQच बघा, आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या प्रश्नामध्ये येतात आणि हे अशा गोष्टी आहेत त्या मात्र मग उत्तरामध्ये आयोग देतात. तर लक्षात ठेवायचं की त्यांनी कोणत्या पक्षाच्या संवर्धनासाठी कार्य केलेलं आहे ना, तर हे नाव सुद्धा जास्त महत्वाचं ठरतं. इथं शब्द बघा, दुर्मिळ आहे, अपवादात्मक आहे, अशा गोष्टीवरती पेपर सेटरचं लक्ष असतं. पहिला काळ गेला की हा, परवीन शेख यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, कुठला मिळाला, हे पहिला काळ होता. परंतु आता बदलत्या काठ्याने पातळीनुसार या गोष्टी लक्षात ठेवायची. कार्यक्षेत्र बघा, आव्हानात्मक असलेल्या चंबळच्या खोऱ्यात त्यांनी गेल्या 14 वर्षापासून आपले संशोधन आणि संवर्धन कार्य सुरू ठेवलेलं होतं. चंबळच्या खोऱ्यामध्ये त्यांना त्यांचं संशोधन आणि कार्य सुरू ठेवलेलं होतं. नेस्ट गार्डियन मॉडेल, स्थानिकांना रोजगाराशी जोडून घरट्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती. त्यासाठी त्यांनी स्थानिक धार्मिक नेत्यांची मदत घेऊन जनमानसात जनजागृती सुद्धा केली होती. या गोष्टीची जनजागृती सुद्धा त्यांनी केलेली होती. तर या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या, या मुद्द्यामध्ये जास्त महत्वाच्या आहेत. आता यश बघा, त्यांच्या या प्रयत्नामुळे इंडियन स्कीमरच्या पिलांचे जगण्याचे प्रमाण 14% 27% वाढलं आणि या कार्याची दखल घेतल्यामुळे त्यांना हा पुरस्कार, प्रतिष्ठित ब्रिटन मधला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पुरस्काराच्या निधीतून त्या प्रयागराज, गंगा यमुना संगम येथेही संवर्धन कार्य विस्तारत आहेत. आता त्यांना बघितलं आपण, ती जेवढी रक्कम मिळाली त्या रकमेचा त्यांनी वापर कुठं करणार आहेत, तर पुढे त्या कार्याचा, त्यांचा संवर्धनाचा विस्तार करणार आहे. तर हा मुद्दा महत्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती आहे, महत्वाचं म्हणजे ब्रिटनचा पुरस्कार आहे, आपल्या भारतीय व्यक्तीला मिळालाय, आपल्या मुंबईच्या आहेत त्या, त्यामुळे त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. मग त्यांचा प्रवास दिला इथं परवीन शेख, तर मुंबई विद्यापीठातून पर्यावरणशास्त्र विषयात त्यांनी पदव्युत्तर आहेत. त्यांनी काय, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये कार्यरत असताना चंबळ भागात प्रकल्पासाठी गेले आणि तिथेच काम करण्यास सुरुवात केली आणि तिथे काम करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या त्या कार्याची दखल ब्रिटनमध्ये घेतली आणि त्यांना हा पुरस्कार, प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे. आता इतर सन्मान, मग त्यांना आधी कोणते कोणते इतर सन्मान मिळाले होते का, यापूर्वी त्यांना सेंच्युरी वर्ल्ड वाईल्ड लाईफ सर्व्हिस अवॉर्ड 2025, इनलॅक्स फेलोशिप, रोहित सांस्कृत्यायन फेलोशिप अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. हे पुरस्कार सुद्धा थोडे लक्षात ठेवायचे, आपली नावं लक्षात पाहिजे, वेगळी नावं आहेत, थोडे आपल्या नजरेखाली तरी ती नावं पाहिजे. तर येणाऱ्या परीक्षे दृष्टीने तो मुद्दा महत्वाचा ठरू शकतो. आता त्यानंतर बघा, दादरचे सुपुत्र डॉक्टर नितीश राऊत यांची ब्रिटनमध्ये महापौरपदी निवड झालेली आहे. तर ब्रिटनमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला मुद्दा बघितला, आई आणि मुलगा होते. आता त्यानंतर हा एक नवीन मुद्दा आहे की दादरचे आहेत आणि डॉक्टर नितीश राऊत त्यांचं नाव महत्वाचं आहे, जे ब्रिटनमध्ये महापौरपदी निवड झालेली आहे. तुम्हाला मगाशीच म्हणलं, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन अशा ठिकाणी भारतीय वंशाची व्यक्ती जर निवडून आलेली असतील तर आयोगानं याच्या आधी त्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये त्यांचं नाव तरी लक्षात ठेवा की बाबा डॉक्टर नितीश राऊत हे त्यांचं नाव आहे. तर त्यांच्याविषयी थोडी माहिती बघा. काय, मुंबईतील दादर येथे बालपण आणि शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर नितीश राऊत हे ब्रिटनमधील रॉयल टाउन ऑफ सटन कोल्डफिल्ड या ऐतिहासिक शहराचे महापौर बनलेले आहेत. इथं दिलंय सटन कोल्डफिल्ड, कोल्ड कॉपीवरनं लक्षात ठेवलं तरी बी चालते, कोल्ड फील्ड लक्षात ठेवा कोल्ड कॉपीवरनं, म्हणजे ते शहर लक्षात राहते. आता काही ना काय आपल्याला ट्रिक लागते, एवढे 7 विषय 8 विषय तुम्हाला वाचायचे, काय ना कुठतरी ट्रिक पाहिजे. कोल्ड कॉपीवरून लक्षात ठेवा
आणि त्यांचं नाव लक्षात ठेवा आणि महापौर ते बनलेले आहेत. मग आता ही महत्वपूर्ण निवड कशी झाली तर त्याविषयी शहर बघा. तर हे कोल्डफिल्ड हे काय शहर आहे, बर्मिंगहॅम जवळ आहे. आता तुम्ही क्रिकेटच्या मॅच बघता बघा, क्रिकेटच्या मॅच मध्ये आता मुलांना आवड असते बघा. आता क्रिकेटच्या आता गेल्या वर्षी तुम्ही म्हणताल काही सांगता का, आपल्या इथल्या क्रिकेटच्या स्टेडियमची सुद्धा लोकेशन नावं विचारली होती. चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोर हे सुद्धा आयोगाने विचारलं होतं. म्हणजे IPL बघताना आपल्याला माहित पाहिजे कुठलं स्टेडियम कुठं, चेन्नईच्या स्टेडियमचं नाव काय, गेल्या वर्षी प्रश्न आलेला आहे. तर आपल्या जेव्हा इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये मॅचेस असतात तर हे ग्राउंड आहे बर्मिंगहॅमचं. आता पण बघा महिला वर्ल्ड कप तिथं सुरू झालाय तर तिथं सुद्धा हे लोकेशन असतं बर्मिंगहॅम. क्रिकेट बघायचं म्हणजे ते काय नुसतं ते स्कोर कोण जिंकलं कोण नाही त्याच्यावरती लक्ष नसतं द्यायचं. थोड्या काही सेन्सच्या पण गोष्टी असतात त्याच्यावरून सुद्धा आपल्याला प्रश्न सुटतात, डायरेक्टच प्रश्न येत नसतात. तर लक्षात ठेवायचं बर्मिंगहॅम जवळ हे आहे. आता ऑस्ट्रेलिया म्हणलं तर आपल्याला माहिती आहे सिडनी आहे, पर्थ आहे, स्टेडियम ॲडिलेड आहे, ते गाबा. आता प्रत्येक गाबामध्ये इतिहास रचला भारताने, ऋषभ पंतने मॅच कसोटी मॅच जिंकून देखील ती माहिती ना गाबा. असे त्याच्यावरून तरी गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर 1528 मध्ये राजा हिंदी आठवे यांनी याला रॉयल टाउनचा दर्जा दिलेला होता. ती कोल्डफिल्ड हे जे म्हटलं आणि तिथं ते महापौर झालेले आहेत. कालावधी डॉक्टर राऊत हे 26-27 या वर्षासाठी महापौर म्हणून कार्यभार पाहते. त्यांचा कार्यकाळ सुद्धा तिथे दिलेला आहे. आता गौरवास्पद बाब कोणती बघा, तर बघा या शहराचे पहिले भारतीय वंशाचे महापौर. मगाशी मी काय म्हणलं, काहीतरी अपवादात्मक आणि दुर्मिळ घटना पाहिजे तरच आयोग प्रश्न विचारतो. तर या शहराचे ते पहिलेच भारतीय वंशाचे महापौर ठरलेले आहे. याआधी इथं भारतीय वंशाचे महापौर कोणी नव्हते. तर बघा वेस्ट मिडलँड्स या भागातील पहिले हिंदू महापौर आहेत. ब्रिटनमधील पहिले मराठी महापौर ठरलेले आहेत की त्यांनी गौरवास्पद या गोष्टी झालेल्या आहेत. आता त्यांची पार्श्वभूमी दिली तर काय, त्यांचे बालपण दादर पश्चिम येथे गेले. त्यांनी मुंबईतील किंग जॉर्ज शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि 1994 मध्ये JJ मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. आता साफल्याचा टप्पा काय म्हणले त्यांनी, मुंबईतील वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टर राऊत यांनी 7 समुद्रापार जाऊन ब्रिटनच्या राजकारणात मराठी झेंडा रोवलेला आहे. तर ही विशेष उल्लेखनीय बाब आहे, त्यामुळे हे गौरवास्पद आहेच. तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं, त्यांच्या नावावरती प्रश्न येऊ शकतो. आता बघा पहिला पण मुद्दा बघितला, आई आणि मुलगा होता, ते पण ब्रिटनमध्ये होते, हे पण ब्रिटनमध्ये. तिन्हीचा कॉमन विधानात्मक प्रश्न येऊ शकतो. ABC लाईन मध्ये तिन्हीचं कॉम्बिनेशन होईल. तर तिन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत आणि ब्रिटनमध्येच आहेत त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं आहे. तर पुढचा महत्वाचा आणि क्रीडा घडामोडी अंतर्गत येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीनं अतिशय जास्त महत्वाचा हा मुद्दा आहे. काय तर जगातील पहिलीच योगासन स्पर्धा आहे, जागतिक योगासन स्पर्धा हे भारतामध्ये पार पडलेली आहे. आणि याचा उद्देश काय आहे बघा, योगासनाला क्रीडाचा दर्जा मिळावा आणि पुढे जाऊन लॉंग टर्मचं जर उद्दिष्ट म्हणलं तर ऑलिम्पिक मध्ये सुद्धा ह्याचा सहभाग व्हावा असं लॉंग टर्मचं उद्दिष्ट आहे. आणि भारत हा पहिला देश आहे की जागतिक अशा प्रकारची स्पर्धा भरवणारा भारत पहिलाच ठरलाय. तर बघा पहिली जागतिक योगासन अजिंक्य स्पर्धा अहमदाबाद येथे पार पडलेली आहे. आपल्यासाठी काय आहे, सुरुवातीला लोकेशन महत्वाचं आहे. अहमदाबाद येथे ही स्पर्धा पार पडली आहे. आता 4 जून ते 8 जून ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धा पार पडल्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया की कोणी जिंकलं काय वगैरे. सुरुवातीला तुर्तास आपल्याला काय महत्वाचं आहे, लोकेशन महत्वाचं आहे. आपल्या भारतामधल्या गुजरात मधल्या अहमदाबाद मध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. जेव्हा क्रीडा घडामोडी अंतर्गत एखादा मुद्दा विचारायचा असतो तर लोकेशन सुद्धा जास्त महत्वाचं ठरतं. बुद्धिबळाच्या बाबतीत सुद्धा आयोगाने याच्या आधी लोकेशनवरती प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे अहमदाबाद गुजरात लक्षात ठेवायचं. आपल्याला काय सवय असते, कोण जिंकलं, वर्ण सुवर्ण पदक कोणती पदक सगळी करतो आपण, परंतु लोकेशनच करत नाही. लोकेशन जास्त महत्वाचं ठरतं. हे आयोगानं स्वतःच PYQ मध्ये दाखवून दिलेलं आहे. तर बघा योगासनाला जागतिक स्तरावर एक अधिकृत क्रीडा प्रकार म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने भारतात प्रथमच, मगाशीच मी म्हणलं की 15 प्रश्न करंट अफेअर्स असले त्यातला एका तरी प्रश्नामध्ये तुम्हाला पहिले असा उल्लेख दिसतोच, पहिल्या घडामोडीवरती प्रश्न असतोच. तर त्यामध्ये भारतात प्रथमच जागतिक योगासन अजिंक्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मग तिथे दिले कालावधी 4 ते 8 जून 2026 ही स्पर्धा पार पडणार आहे. आणि हे जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी ठिकाण अहमदाबाद गुजरात भारतामध्ये हे पार पडणार आहे. तर बघा 60 पेक्षा जास्त देशांतील अव्वल खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मग त्यामध्ये त्या देशांची नावं दिलेत बघा, युगांडा, झांबिया, श्रीलंका, नेपाळ, केनिया, जपान, ओमान, मॉरिशस, नेदरलँड अशा 60 पेक्षा जास्त देशातल्या खेळाडूंनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आता प्रमुख वैशिष्ट्य बघा, क्रीडा प्रकार पारंपरिक योगासन, कलात्मक योगासन, रिदमिक पेयर्स आणि टीम इव्हेंट्स अशा प्रकारच्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. मग त्याच्यामध्ये गट आहेत बघा, काय बघा कनिष्ठ गट आहे, युवा गट आहे, इलिट गट आहे, अशा प्रकारे गट वाईज स्पर्धा आहेत. आणि शुभमकरांनी ओळख तर या स्पर्धेसाठी वीर या सिंहाचा
शुभंकर म्हणून वापर करण्यात आला असून अधिकृत लोगो ट्रॉफी आणि जर्सीचे अनावरण करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे शुभंकर वीर. तर आयोग ह्याच्यावरती सुद्धा विचारतात. संसदेच्या बाबतीत मागच्या 2 वर्षामध्ये बघा, 2-3 वर्षात संसदेच्या बाबतीत अशा वैशिष्ट्यांवरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. हे तुम्ही PYQ मध्ये दिसतंय तुम्हाला. आपण सगळं करल, लोकेशन करल, सुवर्ण पदक कोणाला हे करल, परंतु हे करत नाही. लेक्चरचा उपयोग काय आहे? तेच आहे की PYQ मध्ये आयोगाने अशा स्वरूपात प्रश्न विचारलेले आहेत. तर शुभंकर आणि ओळख म्हणून वीर या सिंहाचा शुभंकर म्हणून तिथं वापर करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता उद्दिष्ट काय आहे आणि दूरगामी परिणाम बघा. ऑलिम्पिक प्रवास, मगाशीच मी म्हणलं तुम्हाला, प्राथमिक उद्दिष्ट काय? ह्याला क्रीडाचा दर्जा मिळावा, आणि जेव्हा क्रीडाचा दर्जा मिळेल नंतर ऑलिम्पिक मध्ये ह्याचा सहभाग झाला पाहिजे, हा याचा उद्दिष्ट आहे. लॉंग टर्मचं उद्दिष्ट ते आहे. तर इथे तेच दिलेलं आहे की जागतिक दर्जावरती त्याला क्रीडाची मान्यता मिळवेल, पुन्हा ऑलिम्पिक मध्ये त्याचा सहभाग व्हावा. ही केवळ एक स्पर्धा नसून भारतातून सुरू होणारी एक जागतिक क्रीडा चळवळ आहे, असं मत योगासन भारताचे अध्यक्ष उदित शेठ यांनी व्यक्त केलेलं होतं. युवा प्रेरणा काय आहे? योगासनाला केवळ आरोग्याशी संबंधित न ठेवता एक आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकार म्हणून तरुणांसमोर मांडणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यांना पुन्हा क्रीडाचा दर्जा मिळावा आणि पुन्हा ऑलिम्पिक मध्ये सुद्धा त्याचा सहभाग व्हावा, हा याचा पूर्णपणे उद्दिष्ट आहे. आता बघा, आपल्या कंबाईनचा अभ्यास करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी बघा, आपली ज्ञानदीप अकॅडमीची बॅच सुरू होती. तर संभाजीनगर येथे आपली जी नवीन बॅच आहे, बॅच नंबर 3 आहे. पहिल्या दोन्ही बॅचेस सुद्धा ऑलमोस्टली फुल आहेत. त्यानंतर आपल्या त्या बॅचला बसायला जागा नाही, त्यामुळे आता तिसरी बॅच सुरू केली. तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की तिसरी बॅच आहे ते 6 जुलैला सुरू होणार आहे. 6 जुलै 2026 ला ही आपली तिसरी बॅच सुरू होणार आहे. टाइम आहे बघा 2 ते 6:30 त्या बॅचचा टायमिंग आहे. पूर्ण 8 महिने आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये बॅच आहे. जे विद्यार्थी पुण्यामध्ये येऊन ऑफलाईन करू शकत नाहीत, संभाजीनगर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी आपली ऑफलाईन बॅच असते. तर नाशिक आणि संभाजीनगरच्या आसपासले जेवढे काही आसपासच्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी आहेत, अभ्यास करतात, ज्यांना ऑफलाईन करायची, पुण्याला येणं शक्य नाही, त्यांनी आपल्या संभाजीनगर आणि नाशिकच्या ब्रँचला व्हिजिट द्यायची आहे. खाली दोन्हीचे नंबर सुद्धा दिलेले आहेत. पुण्यातली आहे ती सर्व फॅकल्टी तुम्हाला तिथं अवेलेबल असते. पुण्यामध्ये आपण जे आपल्या मेन ब्रँचला जे शिकवतो, ज्या PPT असतात, जे शिक्षक असतात, ते सर्व शिक्षक तुम्हाला तिथं टीचिंगला असतात. टीचिंग मध्ये काहीही बदल नाही. त्यामुळं पुण्याची पूर्ण फॅकल्टी तिथं आहे. आपले नातेवाईक, आपले विद्यार्थी, आपले मित्र असतील तर त्यांना सांगायचं आहे की संभाजीनगर आणि नाशिकला ज्ञानदीपची ऑफलाईन स्वरूपामध्ये बॅच सुरू होती. नाशिकची बॅच बघा 15 जूनला सुरू होते आहे. त्याचा टायमिंग पण आहे सकाळी 7:30 ते 1, 8:30 ते 1 त्याचा टायमिंग आहे. पूर्णपणे तुम्हाला माइंड मॅप वगैरे सर्व मटेरियल आहे, कंटेंट आहे, सगळं तुम्हाला दिलं जातं आहे तिथं. त्यामुळे एकदा व्हिजिट द्यायची आहे, तिथं सगळं तुम्हाला सांगितलं जातं. तुमची पर्सनल मेंटरशिप सुद्धा घेतली जाते. मेंटरशिप जास्त महत्वाची ठरते. तुमच्यावरती वैयक्तिक लक्ष असणार आहे. तुमचा जे टेस्टला किती मार्क पडतात, इम्प्रूव्हमेंट कशी झाली पाहिजे, आयोगाची बदललेली काठिण्य पातळी आहे, त्यानुसार तुम्ही प्रोग्रेस कसा केला पाहिजे, या सर्व गोष्टी तिथं होणार आहेत. तर नाशिक आणि संभाजीनगर लक्षात ठेवायचं, नाशिकची 15 जूनला बॅच सुरू होते आणि संभाजीनगरची आधीच्या दोन्ही बॅच फुल आहेत. तिसरी बॅच आहे आपली 6 जुलैला सुरू होती. तर 6 जुलैला तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तेव्हा तुम्ही व्हिजिट द्यायची आहे. आणि आता सुद्धा तुम्ही जाऊन संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट दिली तरी पण चालते. ऍडमिशन फिक्स करून ठेवायचं आहे. आता पुण्यामध्ये जे विद्यार्थी आपले पुण्यामध्ये ऑफलाईनचा अभ्यास करतील, तर त्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये कॉलेजला असलेल्या, ग्रॅज्युएशनला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये आपली कंबाईनची बॅच आहे ती 22 जूनला सुरू होते. 22 जूनला तर सकाळी 8 ते 1 असा त्या बॅचचा टाइम आहे. 8 महिने त्याचा टाइम पिरियड आहे बॅचचा. तर तुम्हाला माहितीच आहे की माइंड मॅप वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये दिल्या जातात. उत्तम दर्जाचे शिक्षक आहेत, तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन केलं जातं. महत्वाचं म्हणजे आयोगाच्या बदलत्या काठिण्य पातळीनुसार नोट्समध्ये सुद्धा अपडेट केलेलं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. तर पुण्यामध्ये ऑफलाईन बॅच करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 22 जूनला ही बॅच आपली सुरू होती. तर नवीन अभ्यासक्रमानुसार बॅचची पूर्णपणे मांडणी आहे. आणि ऑनलाईन जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतातून अभ्यास करतात, आपली मराठी मुलं जे बाहेर आहेत, जे कंबाईनचा अभ्यास करतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी 22 जूनला ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच सुरू होती. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लावायची त्यांना सुद्धा आपण कुरिअरनं पुस्तकं पाठवतो, तुम्हाला सुद्धा पुस्तकं मिळतात. तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा 8 महिन्याची आपली बॅच आहे. इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आपला, तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ऑनलाईन बॅचसाठी आणि लवकरात लवकर बॅच परचेस करायची आहे. पुढं बघा, पुढचा मुद्दा बघूया. तर बघा, पुन्हा एकदा आलं की पहिल्या घडामोडी अंतर्गत. तर हा मुद्दा बघूया. काय म्हणले बघा, देशातील पहिले झुरळांचे DNA बारकोड ग्रंथालय पुण्यात सुरू करण्यात आलेलं आहे. देशातलं पहिलं आहे, आपल्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये आहे. डायरेक्टली वन लाईनर प्रश्न येऊ शकतो, मुद्दा येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा आहे.
या लायब्ररीमध्ये काय केलं जातं, झुरळांवरती डिटेक्शन केलं जातं. तुम्हाला माहिती आहे डीएनए, आपण कसं प्रत्येक सजीवाला डीएनए असतो ना, तशा प्रकारच्या त्याच्यावरून ह्याचा शोध घेतला जातोय. तर देशातलं हे पहिलंच आहे झुरळांचे डीएनए बारकोड लायब्ररी आहे, त्याला ग्रंथालय म्हणतो बारकोड लायब्ररी. तर ते पुण्यामध्ये सुरू झालेली आहे. त्याविषयी काय माहिती दिली, पहिल्या घडामोडीवरती प्रश्न असतो, त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे. भारतातील झुरळांच्या प्रजातींची अचूक ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी देशातील पहिले आणि सर्वात मोठे डीएनए बारकोड ग्रंथालय लायब्ररी पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. इथं महत्वाचं काय, पुण्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये हे सुरू करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता स्वरूप काय आहे बघा, संस्थात्मक सहकार्य भारतातील प्राणीशास्त्रज्ञ सर्वेक्षण पश्चिम प्रादेशिक केंद्र पुणे, पुन्हा चेन्नईचं आहे, पिंपरी चिंचवडचं आहे, रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने हे सुरू करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त लोकेशन महत्वाचं आपल्याला पुण्यात. तर बघा व्याप्ती, आता तुम्हाला माहिती आहे बघा, जेव्हा आपण एक मॉलमध्ये जातो एखादी वस्तू खरेदी करायला, त्याच्या खाली QR कोड लावलेला असतो बघा, म्हणजे काय, त्या वस्तूची ती ओळख असते, ते स्कॅन केले की आपल्याला लगेच त्याची किंमत वगैरे सगळं येतं. तर तशा प्रकारे आपल्या सजीवांना कसा डीएनए असतो, डीएनए आपण ओळख पटवू शकतो. तर त्या प्रकारे झुरळांचा साठा ओळख पटावी म्हणून ते देशातलं पहिलंच आहे आणि पुण्यात लायब्ररी तयार केलेली आहे. ग्रंथालय म्हणजे लायब्ररी, लॅबोरेटरी आपल्या भाषेमध्ये. या अभ्यासात द्विपकल्पीय भारतातील झुरळांच्या 100हून अधिक प्रजातींचे डीएनए बारकोड तयार करण्यात आलेले आहेत. 100 पेक्षा अधिक प्रजाती त्यांचे डीएनए तयार करण्यात आलेले. यात अनेक दुर्मिळ आणि केवळ भारतात आढळणाऱ्या स्थानिक प्रजातींचा देखील समावेश आहे. दुर्मिळ आणि फक्त भारतात आढळणाऱ्या सुद्धा झुरळांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. आता डीएनए बारकोडिंग म्हणजे काय बघा, ज्याप्रमाणे आताच मी सांगितलं की मॉलमध्ये, दुकानामध्ये प्रत्येक वस्तूवर विशिष्ट बारकोड असतो, त्याप्रमाणे सजीवांच्या डीएनए मधील विशिष्ट जनुकीय अनुक्रमणांच्या आधारे त्यांची स्वतंत्र ओळख पटवण्यासाठी ही एक आधुनिक वैज्ञानिक पद्धत आहे. ही आधुनिक वैज्ञानिक पद्धत आहे आणि पहिलीच आपली ही लॅबोरेटरी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये सुरू झाली. पुणे लोकेशन जास्त महत्वाचं आहे. आता बघा, ही माहिती दिली, ही माहिती तुम्ही पीपीटी मध्ये वाचून घेतली तर चालते. आपल्याला जास्त महत्वाचं काय, लोकेशन जास्त महत्वाचं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग ही माहिती तुम्ही पुन्हा पीपीटी मध्ये वाचून घ्या. आता महत्वाचं म्हणजे बघा, प्रख्यात निधन झालेली व्यक्ती, प्रख्यात पुरातत्व शास्त्रज्ञ प्राध्यापक शिरीन रत्नानगर यांचे निधन झालेले आहे. मला एवढं सुद्धा देता येत होतं, निधन वार्ता शिरीन रत्नानगर, पण सुरुवातीलाच हेडलाईन मध्ये असं का दिलंय, पुरातत्व शास्त्रज्ञ. तुम्ही लॉकडाऊन नंतरच्या 2 वर्षाचे करंट अफेअर्स पेपर बघा आणि लॉकडाऊनच्या आधीचे 2 वर्षाचे बघा. निधन झालेल्या व्यक्तीमध्ये ते व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत हे आयोगाने विचारलेलं आहे. त्यामुळं जाणून बुजून इथं प्रश्नामध्ये हेडलाईन मध्ये पुरातत्व शास्त्रज्ञ हा उल्लेख केलेला आहे. जेणेकरून हेडलाईन जरी वाचली तरी तुमच्या लक्षात यावं. निधन वार्तामध्ये आपण काय सांगतो तुम्हाला, त्या व्यक्तीचे एखादे ग्रंथ वगैरे असतील तर ते महत्वाचे असतात. त्यांचं जन्मगाव सुद्धा आयोगानं कधी कधी विचारलंय, प्रतिष्ठित व्यक्तींचं जन्मगाव सुद्धा विचारलंय. त्यांचं शिक्षण, काही बाबतीत केम्ब्रिज विद्यापीठ आहे, ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे, त्यांच्या शिक्षणाबाबत सुद्धा आयोगानं विचारलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांचं क्षेत्र महत्वाचं ठरतं. तुम्ही लॉकडाऊनच्या आधीचे पेपर आणि 21-22 चे पेपर बघा, क्षेत्रावरती प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हे क्षेत्र जास्त महत्वाचं ठरतं. पीवायक्यूच्या अनालिसिस मधनं हेच महत्वाचं आहे की करायचं काय आणि करायचं काय नाही, हे गोष्ट ह्या लेक्चरच्या माध्यमातून त्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. भारतातील हडप्पा आणि सिंधू संस्कृतीच्या अभ्यासातील एक दिग्गज नाव प्राध्यापक शिरीन रत्नानगर यांचे मुंबईमध्ये निधन झालेले आहे. त्यांची पार्श्वभूमी बघा, 1944 मध्ये मुंबईमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं होतं. विशेष शिक्षण म्हणजे लंडन मधील इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी मधून मेसोपोटेमिया या संस्कृतीच्या पुरातत्व शास्त्राचा त्यांनी अभ्यास केलेला होता. मार्गदर्शन ज्येष्ठ इतिहासकार रेमिला थापर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली PhD पूर्ण केलेली होती. तर हे सुद्धा जास्त महत्वाचं ठरलं लंडन मधलं, का तर ते पुरातत्व शास्त्रज्ञाचा त्यांनी अभ्यास केलेला होता. आणि इथं बघा, हडप्पा आणि सिंधू संस्कृती हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं क्षेत्र लक्षात ठेवायचं जास्त महत्वाचं आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुरातत्व शास्त्रज्ञ आणि प्राचीन इतिहासात विभागाच्या प्राध्यापिका म्हणून प्रदीर्घ सेवा त्यांनी केलेली आहे. 2000 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या मुंबईत स्वतंत्र संशोधन स्वतः करत होत्या. मोठं योगदान काय त्यांचं सिंधू संस्कृतीमधलं. त्यांनी सिंधू संस्कृतीच्या परदेशांशी असलेला व्यापार, सामाजिक रचना, या संस्कृतीचा झालेला ऱ्हास यावर पुराव्यांसह महत्वाची मान्यता केलेली आहे.
तर ते योगदान त्यांचं अतिशय जास्त महत्वाचं आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांची पुस्तकावरती आता बघा, आता झालेल्या राज्यसेवेला रतन टाटांचं आपण सगळं केलं, त्यांचं निधन झालं, आपल्याला माहित होतं रतन टाटांवरती प्रश्न येणार, परंतु त्यांनी आयोगानं काय केलं, त्यांच्या पुस्तकावरती प्रश्न विचारला. म्हणजे बाकी सगळं आपण केलं, पुरस्कार केले, त्यांची सगळी बायोग्राफी केली, पण त्यांच्या पुस्तकावरती आयोगानं प्रश्न विचारला का नाही. तर तशाच पद्धतीनं महत्वाची पुस्तकं बघा त्यांची, एन्काउंटर्स द वेस्टर्ली ट्रेड ऑफ हरप्पा सिव्हिलायझेशन, हे त्यांचं 1981 पुस्तक आहे, आपल्याला माहित पाहिजे. अंडरस्टँडिंग हरप्पा हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे 2001चं, माहित पाहिजे आपल्याला. नवा दृष्टिकोन काय आहे, मोहिंजोदडो येथील प्रसिद्ध डान्सिंग गर्ल्सच्या मूर्तीबाबतचे जुने दावे करून त्यांनी एक नवा दृष्टिकोन मांडलेला होता. तुम्हाला वाटेल ह्या गोष्टी डीप मध्ये होतात, परंतु आयोगाची काठिण्य पातळी तेवढी बदलत चाललेली आहे. ज्यांचा 2, 3, 4 वर्षापासूनचा अभ्यास आहे, जे करंट अफेअर्सचे आता नव्यानं प्रश्न बघत आहेत आयोगाला आलेले, त्या मुलांना समजलंय की मागच्या सारखा हा पॅटर्न राहिलेला नाही. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला एवढं करावंच लागणार आहे, तर आयोग स्वतः ते दाखवून देत आहे. मग तुमचं पण अनालिसिस मध्ये जाऊ द्या, 2-2, 3-3 वर्ष जाऊ द्या, मग असं लॉस व्हायचा नसेल तर या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात, का तर आयोगानं विचारलेला आहे. त्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि अनालिसिस जास्त महत्वाचं ठरतं, तेच तुम्हाला इथं सांगितले जाते. आता पुढे बघा, महत्वाची समिती आहे. तुम्हाला माहिती समिती या मुद्द्यावरती करंट अफेअर्सला फिक्स प्रश्न असतो. तर अजून सुद्धा बघा, नवीन शैक्षणिक धोरण कोणाच्या अध्यक्षतेखाली होतं, समिती कोणती होती, कस्तुरी रंगन यांची समिती होती. 2020 ला ती नेमलेली होती, तर 2020 मध्ये 20 नंतर प्रश्न आलता, मग ते सेंट्रल मध्ये त्यांची समिती होती, राज्यात कोणाची समिती होती, अजून सुद्धा आत्ताच जोड्याला स्वरूपात त्या समितीवरती प्रश्न आलेला होता. तर अशा ज्या महत्वाच्या गोष्टींसाठी समिती नेमलेली असते, त्या समितीच्या नावावरती आयोग प्रश्न विचारते. तर बघा, लोकसंख्यात्मक बदलांच्या अभ्यासासाठी उच्चस्तरीय समिती नुकतीच स्थापन केलेली आहे. त्याचे अध्यक्ष जास्त महत्वाचे असतात, सदस्य नाही केले तरी पण चालतंय, फपाट पसारा करायचा नाही. मग तुम्ही म्हणता इथं देताय कशाला, सांगता येतं काही माहिती तर द्यावी लागते, मग तुम्हाला काय नुसतं एक लाईन मध्ये द्यावं का हे अध्यक्ष आहेत म्हणून. पुन्हा थोडा डीप प्रश्न आला काही काही मुद्द्याच्या अंतर्गत, तर तुम्हाला पार्श्वभूमी माहित पाहिजे. तर सदस्यावरती प्रश्न येत नाही सदस्याच्या नावावरती, परंतु अध्यक्षांच्या नावावरती फिक्स प्रश्न वन लाईनर मध्ये असतोच. तर याविषयी माहिती घ्या. येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे, आणि स्थलांतर जे आहे, लोकसंख्यात्मक स्थलांतर, त्या रिलेटेड हा मुद्दा आहे, त्यामुळे मुद्दा महत्वाचा आहे. तर बघा, देशातील बेकायदा स्थलांतर आता सांगितलं, आणि इतर असामान्य कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्यात्मक बदलांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. आणि त्याचे अध्यक्ष आहेत बघा, निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावळेकर, हे त्याचे अध्यक्ष आहेत. या मुद्द्यामधलं तेवढंच महत्वाचं आहे. आणि जास्तच महत्वाचं काय, तर हे वाक्य काय, देशातलं बेकायदेशीर स्थलांतर आहे आणि असामान्य कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्यात्मक बदलांचा अभ्यास. तर त्यासाठी ही समिती नेमली, आणि त्या समितीचे अध्यक्ष आहेत निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावळेकर. एवढंच फक्त तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये पाहिजे तुमच्या, आणि हे नाव सारखं वाचायचं. आता वन लाईनर मध्ये ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, त्यातलं एवढंच करा. बाकी तुम्ही पीपीटी मध्ये वाचून घेतलं तरी चालतंय, या मुद्द्यामधलं एवढीच माहिती करा. आता पुढचा महत्वाचा बघा, नासाची. आता तुम्हाला माहिती, इस्रो, नासा या मुद्द्यावरती संरक्षण घडामोडी आणि अंतरिक्ष घडामोडी असतील तर त्या अंतर्गत प्रश्न असतो. तर त्याच्यामध्ये बघा काय, नासाची महत्वाकांक्षी योजना आहे चंद्रावर कायमस्वरूपी मानवी तळ. चंद्रावरती कायमस्वरूपी त्यांना मानवी तळ उभा करायचा आहे, त्यासाठी त्यांनी ही मोहीम आखलेली आहे. तर त्याबाबत हा मुद्दा आहे. तर बघा, अमेरिकेची अवकाश संस्था नासा, आता हे आपल्याला माहिती आहे, नासा ही अमेरिकेची संस्था आहे. जे पहिल्यांदाच एमपीएससी मध्ये आता नवीन आले, तर त्यांनी सुद्धा हे पाठ करायचं आहे, कोणत्या देशाची कोणती संस्था आहे, त्यावरती सुद्धा कधी कधी बेसिक मध्ये प्रश्न येतो. का तर तुम्हाला वाटेल काही सांगतात, तर इस्रो, आपली इस्रो आहे ना, इस्रोचा सुद्धा आयोगाने 2017 मध्ये लॉंग फॉर्म विचारलाय. जीएसटीचा पण लॉंग फॉर्म विचारलेला आहे. पुन्हा म्हणलं भीम ऍप, जे आपण गुगल पे, फोन पे सारखं भीम ऍप आहे ना, तर भीम ऍपचा सुद्धा आयोगाने लॉंग फॉर्म विचारलाय. युपीआय पेमेंट वाला युपीआय, त्याचा सुद्धा आयोगानं लॉंग फॉर्म विचारलाय. एनपीसीआय, युपीआय फोन पे वगैरे कोण हँडल करतं, एनपीसीआय, त्याच्या सुद्धा आयोगानं लॉंग फॉर्म विचारलेला आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायचा, कुठला प्रश्न कुठे येईल कधी सांगता येत नाही. तर नासानं काय केलंय, चंद्रावर मानवाचा पहिला कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी सज्ज झाले असून त्यासाठी 3 टप्प्यांची योजना त्यांनी जाहीर केली. 3 टप्प्याची योजना आहे हा मानवी तळ उभारण्यासाठी, कुठं, चंद्रावर. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 20 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका मोठा खर्च आहे या योजनेचा. त्यांना चंद्रावरती मानवी तळ उभा करायचा आहे. तर नासाच्या योजनेचे टप्पा बघा, आपण कसं म्हणलं 3 टप्पे, तर ते बघा, टप्पा पहिला 26 ते 28 आहे. काय आहे, तंत्रज्ञान चाचण्या आणि पृष्ठभागावरील तळ उभारण्याची प्राथमिक तयारी त्यांनी करायची, टप्पा 1. टप्पा 2 काय, 29 ते 32 आहे. वीज जाळ्यासह कायमस्वरूपी पायाभूत सुविधांची उभारणी त्यांना तिथं करायची आहे. चंद्रावर चाललंय हे सगळं.
पुढे बघा टप्पा 3 2032 नंतर नियमित मानवी उपस्थिती आणि सतत संशोधनाच्या मोहिमेचे संचालन त्यांना करायचं आहे. तर हे 3 टप्पे आहेत. तर त्यातला 3 प्रस्तावित मोहिमा कोणत्या आहेत त्यांच्या टप्प्यात? तर मून बेस 1 चंद्रतळ 1 हे पहिलं बघा. यानंतर सप्टेंबर नंतर आता 2026 मध्ये म्हणणार पहिला टप्पा, तर सप्टेंबर नंतर होणार आहे. तर काय ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे ब्ल्यू मून मार्क ए इंडुरन्स आणि उद्देश काय? चंद्र पृष्ठभागावरील परिणामांचा अभ्यास आणि भविष्यातील मानवी मोहिमांसाठी धोके कमी करणे हा त्याचा उद्दिष्ट आहे. ही पहिला टप्पा. रॉकल्टन कनेक्टिंग रेंज हे ते स्थळ आहे, तिथून हे जे उड्डाण होणार आहे ते स्थळ सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरं बघा 2 मून बेस 2 काय म्हणलंय? चंद्रतळ 2 त्यासाठी तर वेळ वर्षाखेरीस म्हणजे 2026च्या वर्षाखेरीस ही सुरू होणार आहे. ॲस्ट्रोबॅटिक ग्रिफिन हे त्यांचं यान आहे. या यानाच्या अंतर्गत त्यांनी हे साहित्य घेऊन त्यांनी जाणार आहे. 1500 किलो जवळपास साहित्य आहे. प्रमुख साधन काय? FLPI रोवर आणि चंद्रावरील वाहन प्रणालीची चाचणी देखील होणार आहे. का तर त्यांना चंद्रावरती तळ उभारायचा, त्या तळ उभारण्यासाठी एवढी मोठी मोहीम त्यांनी आखलेली आहे. मग तिसरं काय आहे बाबा? की चंद्रावरील गुळ प्रकाशमान वलयांचा अभ्यास त्यांना करायचा आहे. आणि सहयोग काय? युरोपियन आणि कोरियन अंतराळ संस्थांची उपकरणे यात समाविष्ट असतील. तर ते त्यांचे 3 टप्पे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेले आहेत. आता महत्वाचं उद्दिष्ट काय म्हणले? उद्देश त्यांचा काय आहे? एवढ्या 3 मोहिमा आखले, तेवढा मोठा खर्च आहे, तर त्याचा उद्देश काय म्हणलाय? चंद्रावरील कठीण वातावरणात राहणे, काम करणे आणि भविष्यातील मोहिमांसाठी आवश्यक कौशल्य विकसित करणे हे त्यांचा उद्देश आहे. ऐतिहासिक संदर्भ काय म्हणलाय? 1972 मध्ये अपोलो 17 मोहिमेद्वारे जीन सर्नन आणि हॅरिसन स्मिथ यांनी चंद्रावर शेवटचे पाऊल ठेवलेले होते. त्या घटनेनंतर आता नासा मानवाच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी सज्ज झालेले आहे. आणि हेडलाईनच ते होते की तळ तिथं उभा करायचा आहे. लक्ष काय? 2028 पर्यंत आर्टेमिस 3 मोहिमेद्वारे पुन्हा एकदा अंतराळवीरांना चंद्रावर सुरक्षित उतरणे. आता आर्टेमिस 2 मोहीम आपण बघितली. येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने सुद्धा आर्टेमिस 2 महत्वाचे आहे. तर आर्टेमिस 3 चं सुद्धा त्यांनी मिशन आता आखलेलं आहे. आता पुढचा मुद्दा बघा. ग्लासगो इथं जी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे ना, तर भारतीय दलाची नियुक्ती सध्या झाली. राष्ट्रकुल वरती सुद्धा बऱ्याच वेळा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रकुल या शब्दाचा अर्थ काय आहे? ब्रिटनची जशी आपल्या भारतावरती सत्ता होती, जशा ज्या देशांवरची सत्ता होती त्या देश सगळे राष्ट्रकुल मध्ये आहेत. हे लक्षात ठेवायचं, नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना माहित नसत. तर त्याच्यामध्ये बघा, आगामी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केलेली आहे. मग इथे दिले शेफ डी मिशन दल प्रमुख रोहित राजपाल. हे लक्षात ठेवायचं, रोहित राजपाल आहेत ते शेफ डी मिशनचे रोहित राजपाल हे प्रमुख आहेत. उपदल प्रमुख वगैरे इथं नावं दिलेत, हे नावं तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. हे प्रमुख जास्त महत्वाचं आहे. रोहित राजपाल हे प्रमुख आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. मग इथं स्पर्धेची माहिती दिली. 23 जुलै पासून 2 ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे. मग भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ शिष्टमंडळ तिथे जाणार आहे. या स्पर्धेसाठी शिष्टमंडळ PT उषा अध्यक्ष आहेत आपल्या, रघुराम अय्यर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विघ्नेश वेंगलील उज्ज्वल यांचा समावेश आहे. हे राजपाल यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. वन लाइनर मध्ये त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता बघा, अहवाल आणि निर्देशांक मध्ये संयुक्त राष्ट्राचे जसे अहवाल महत्वाचे असतात प्रश्न येण्यासाठी, तसे नीती आयोगाच्या सुद्धा अहवालावरती बऱ्याच वेळा प्रश्न येतो. तशाच प्रकारचा हा नीती आयोगाचा अहवाल आहे. स्कूल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया, आपल्या भारतामध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे तर त्या बाबतीत नीती आयोगाने हा अहवाल नुकताच दिलेला आहे. त्या अहवालाविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. नक्की अहवालात कोणते मुद्दे आहेत बघा. नीती आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात देशातील शाळांची संख्या, प्रवेशाचे प्रमाण आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांचे दशकभरातील म्हणजे काय 2014 पासूनचे 25 पर्यंत विश्लेषण करण्यात आलेलं आहे. अहवालात त्या शाळांची आपली शिक्षणातली जी काही स्थिती आहे तर त्या स्थितीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. मग त्या स्थितीमध्ये काय शाळांची संख्या आहे, प्रवेशाचं प्रमाण आणि शिक्षण व्यवस्थेतील बदल, या तिन्ही गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित केलेलं आहे. तर बाबा, शाळांच्या संख्येबाबत काय म्हणले त्यांनी? ह्या दशकभरात 10 वर्षात काय झालंय शाळांच्या संख्येत? तर बंद झालेल्या शाळा बघा, या दशकात एकूण 1 लाख शाळा बंद झालेल्या आहेत. नीती आयोगाच्या अहवालानुसार 1 लाख शाळा बंद झालेत. यात प्रामुख्याने 94,000 सरकारी आणि 4,000 सरकारी अनुदानित शाळांचा समावेश आहे. म्हणजे सरकारी शाळा बंद झालेत जवळपास किती 1 लाख शाळा बंद झालेत या दरम्यान 10 वर्षात. खासगी शाळांची वाढ बघा, याच काळात खासगी मान्यता प्राप्त शाळांच्या संख्येत 51,000ची वाढ झाली. खासगी जी आहेत तर त्याच्यामुळे जवळपास 51,000ची वाढ झाली. बघा, सरकारी कमी झाले आणि खासगीमध्ये वाढ झालेली आहे 51,000ची. 1 लाख सरकारी कमी झालेत, 51,000 खासगी वाढलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे खासगीमध्ये फी किती असते काय वगैरे, म्हणजे गरीबाचं लेकरू तिथं शिक्षण घेऊ शकत नाही तर आपल्याला अफोर्डेबल नसते तेवढी फी. आपल्याला माहिती सरकारी शाळेमध्येच आपण तेवढं अफोर्डेबल आहे सामान्य माणूस.
तर सरकारी शाळा कमी झालेल्या आहेत. तर बघा 14-15 मधली स्थिती बघा, एकूण शाळा होत्या 15,16,000. सरकारी शाळा बघा 11.07 लाख आणि अनुदानित शाळा 83,000. खासगी मान्यताप्राप्त 2.88 लाख, मदरसा आणि तत्सम शाळा 38,000. हे नीती आयोगाचा अहवाल असल्यामुळे हे मुद्दे महत्वाचे ठरतात. तर नीती आयोगाच्या मुद्द्यावरती प्रश्न असतो तुम्हाला माहिती, त्यामुळे हा मुद्दा इथं दिलेला आहे. आता 24-25 मध्ये काय झालं बघा, जे म्हणलं आपण 1 लाखाने शाळा कमी झाली, तर मग आकडा इथं मागं काय 15 होता ना, आता किती झालाय 14,71,000. म्हणजे हे मेन आकडा तर लक्षात ठेवा. हे आणि सरकारी खालच्या आकड्या नाही लक्षात ठेवलं तरी सरकारी शाळा 1 लाखानं कमी झाल्या आणि खाजगी शाळा 51,000 वाढल्या, एवढं लक्षात राहिलं तरी बस आहे. का तर ह्याच्यावरती विधानात्मक स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न फॉर्म होऊ शकतो. पेपर सेटरचं काय तुमच्यावर एवढं प्रेम नसतं की तुम्हाला बा सोपं लाईन मध्ये टाकावं, तुमचा प्रश्न बरोबर यावा. कसं एका ऑप्शन मध्ये एका प्रश्नामध्ये विद्यार्थी बाहेर निघतील असं त्यांचं त्याच्यावरती काम चाललेलं असतं. आपलं जेवढं वय आहे तेवढं त्या पेपर सेटरचा अनुभव असतोय, त्यामुळे ती प्रश्न तशी येतात, पण मुद्दे बदलत नाही. त्यामुळं हा प्रश्न विधानात्मक स्वरूपामध्ये सुद्धा तयार होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न कसा येऊ बरोबर आला पाहिजे. नीती आयोगाच्या अहवालावरती प्रश्न असतो, आपल्याला माहिती आहे ना PYQ मध्ये, तर तो मुद्दा डीप केलेलाच पाहिजे. समजलं? त्याच्यामुळे त्या अनालिसिस मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. आता काय बघितलं आपण, शाळांचं प्रमाण बघितलं, पण शाळा आहे प्रमाण कमी झालं बघितलं आपण सरकारींचं, पण प्रवेशाबाबत काय, तर बाबा प्रवेशाचे प्रमाण दशकभरातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाबाबत 8% घट झालेली आहे, जी शिक्षण क्षेत्रासाठी चिंतेची बाब आहे. 8% घट झाली, शाळेमध्ये जाण्याचं प्रमाण 8% कमी झाले. अभ्यासाची व्याप्ती, या अहवालात केवळ शाळांची संख्याच नव्हे तर शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर, विद्यार्थ्यांच्या शाळातून टिकून राहण्याचे प्रमाण, शाळांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती यासारख्या विविध महत्वाच्या घटकांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. या सगळ्या घटकांचा त्यामध्ये अभ्यास करण्यात आलेला आहे. तर नीती आयोगाचा अहवाल होता, त्यामुळे मुद्दा महत्वाचा हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, आसाम काय, समान नागरिक संहिता विधेयक आसाममध्ये मांडलेला आहे. हा मुद्दा आहे, हा मुद्दा आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे. तर बघा, आसाम सरकारने विधानसभेत समान नागरिक संहिता आसाम 2026 हे विधेयक मांडले असून राज्यात चर्चेला तिथं उधाण आलेलं आहे ते विधेयक मांडल्यामुळं. तर त्यात तरतुदी काय टाकले त्यांनी बघा, बहुपत्नीत्वावर बंदी घातलेली आहे. एकापेक्षा अधिक विवाह करणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा देत आता सुनावण्यात आहे. या विधेयकामध्ये काय आहेत त्या तरतुदी इथं दिलेल्या आहेत. तर त्यात बघा, लिव्ह इन रिलेशनशिप बाबत, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांसाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे, नोंदणी अनिवार्य केलेली आहे. नोंदणी न केल्या 3 महिन्यांचा तुरुंगवास तिथं होऊ शकतो. व्याप्ती बघायची, हे विधेयक विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, लिव्ह इन रिलेशनशिप संबंधित कायद्यांचे एकत्रीकरण, सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न करते. त्या तरतुदी इथं दिलेल्या आहेत. पण आसाम हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अपवाद काय म्हणले, राज्यातील अनुसूचित जमातींना या विधेयकातील तरतुदी लागू होणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मगाशीपासून आपण सांगतो, दुर्मिळ, अपवादात्मक, पहिल्या अशा मुद्द्यावरती आयोगाचं लक्ष असतं. तर या मुद्द्यामधला काय लक्षात ठेवायचं आहे, विधानात्मक स्वरूपात प्रश्न आला तर त्या राज्यातील अनुसूचित जमातींबद्दल यांच्याबद्दल हे विधेयकामध्ये तरतुदी लागू नसणार आहेत. ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि विधानात्मक प्रश्न आला तर ए विधान ते आसाम मधला आणि बी ही देऊ शकते. आपल्याला वाटेल पूर्ण राज्यावरामध्ये ती लागू केलेल्या आहे आसाममध्ये, तर तसं नाही. तर तिथल्या ST समाजासाठी मात्र हे लागू असणार नाही. आता पुढे बघा, आता अफगाणिस्तान, बऱ्याच वेळा बघा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आल्यापासून महिलांवरती बरेच वेगवेगळे कायदे तिथं येतात आणि त्या कायद्यावरती प्रश्न सुद्धा आधी आलेले आहेत. का तर संयुक्त राष्ट्र सुद्धा त्याची दखल घेतं, संयुक्त राष्ट्राला सुद्धा त्या गोष्टी पटत नाही, तरी पण तिथं अशा वेगवेगळ्या प्रकारचे महिलांवर अन्यायकारक तिथं कायदे येतात. तर तशाच प्रकारचा हा एक मुद्दा आहे की अफगाणिस्तानचा नवीन विवाह कायदा, तरतुदी आणि वाद, त्यांनी आता जो काही नवीन विवाह कायदा आणलाय तर तिथल्या ज्या काही तरतुदी आहेत त्यामुळे वाद निर्माण झालाय. संयुक्त राष्ट्राला सुद्धा त्या गोष्टी पटलेल्या नाहीत. तर त्या वादग्रस्त तरतुदी कुठल्या आहेत बाबा, तर बघा, तालिबान सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः संयुक्त राष्ट्राकडून तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे. मगाशीच म्हणलं की आत्ताच संयुक्त राष्ट्र सुद्धा चिंतेत पडतं ह्यांच्या अशा काही तरतुदी असतात. तर त्यांनी काय म्हणलंय कायद्यामध्ये, काय म्हणले वादग्रस्त तरतुदी, संमतीबाबत संदिग्धता म्हणजे लग्नाचं, विवाहाचं काय म्हणले, कायद्यातील एका कलमानुसार वयात आलेल्या मुलीचे मौन हे लग्नासाठी तिची संमती असल्याचे मानले जाऊ शकते. यामुळे मुलीच्या पूर्ण संमतीच्या तत्वाचे उल्लंघन होत असल्याचे तज्ञांचं मत आहे, असं त्यांनी म्हणालेलं आहे. हे त्यांनी म्हणालेलं आहे तिथं. पुढे बघा काय म्हणले, बालविवाहास सूचित परवानगी, विवाहित मुलींच्या विभक्त होण्याबाबतच्या कलमातून बालविवाहास अप्रत्यक्षपणे परवानगी मिळत असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी नमूद केले. एकतर बालविवाहावर बंदी आणावी असं चाललेलं आहे,
तर इथं या तरतुदीमुळे त्यांना प्रोत्साहन मिळत आहे बालविवाहाला, असं त्यांनी म्हणलेलं आहे. घटस्फोटाबाबत अन्यायकारक अट काय म्हणली बघा, जर एखाद्या मुलीने घटस्फोटाची मागणी केली आणि पतीने ती नाकारली तर साक्षीदार नसल्याचे पतीचे म्हणणे अंतिम ग्राह्य धरले जाईल. हे तरतूद महिलांच्या हक्काच्या दृष्टीने अत्यंत भेदभाव आहे असल्याचे सांगितले जात आहे. असे अन्यायकारक तरतुदी त्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता काय सकारात्मक बाबी आहेत, तर सकारात्मक बाबी काय म्हणले, विवाह करार रद्द करण्याचा अधिकार. जर वडील आणि आजोबांनी अल्पवयीन मुलीचे लग्न हुंडा न घेता किंवा अपुऱ्या हुंड्यावर लावून दिले असेल तर मुलगी वयात आल्यानंतर न्यायालयात जाऊ शकतो, तो विवाह रद्द करू शकतो. ही सकारात्मक आहे बाबा. दुर्व्यवहार संरक्षण काय म्हणले, वडिलांनी किंवा आजोबांनी अशा पुरुषाशी लग्न लावून दिले असेल जो वाईट वर्तनासाठी ओळखला जातो किंवा पत्नीशी चांगले वागत नाही, तर ती मुलगी न्यायालयात दाद मागून विवाह रद्द करू शकते. ह्या दोन तरी सकारात्मक आहेत, परंतु नकारात्मक गोष्टी सुद्धा जास्त आहेत. मग आता भूमिकामध्ये काय म्हणलंय, संयुक्त राष्ट्राकडून ही चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्र काय म्हणतंय, या कायद्यामुळे महिला आणि मुलींवरील भेदभाव अधिक तीव्र होईल, त्यांच्या हिताच्या रक्षणात हा कायदा अपयशी ठरेल अशी भीती व्यक्त केलेली आहे. आणि तालिबान सरकारची भूमिका काय आहे, तालिबान सरकारने हे सर्व आयोग फेटाळलेले आहेत. हा कायदा पूर्णपणे इस्लामिक कायद्यानुसार असल्याचे सांगत अफगाणिस्तानात सक्तीच्या विवाहावर आणि बालविवाहावर आधीपासूनच बंदी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु आपण काय म्हणतो, बालविवाहात प्रोत्साहन दिलं जातं एकरित्या, आणि त्यांनी म्हणतात की बालविवाह आधीपासूनच बंद आहेत अफगाणिस्तानमध्ये. अशा प्रकारे ह्याच्यामुळे संयुक्त राष्ट्राने सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे. तर अशा प्रकारचे अहवाल आहेत, तर त्या अहवालावरती प्रश्न असतो, त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला डीप बघाव्या लागतात. आता महाराष्ट्राबाबत काय झाले बघा, की महाराष्ट्राची आपली जी अर्थव्यवस्था आहे ती जगामध्ये किती नंबरला ठरली, 30वी मोठी अर्थव्यवस्था ठरली. जगाचा आपण विचार केला तर पूर्ण तर 30 नंबरची ठरलेली आहे. त्याबाबत इथं माहिती दिली. काय म्हणलंय, तर मुंबईतील इमॅजिनेटिक्स 2026 या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला आणि भविष्यातील ध्येयांचा तपशील त्यांनी मांडलेला आहे. तर त्या तपशिलाबाबत त्यांनी काय म्हणले, आपली जी अर्थव्यवस्था आहे तर ती जगामध्ये 30 नंबर ठरलेली अर्थव्यवस्था 30व्या नंबरला ठरली जगामध्ये, जगाचा विचार केला तर. मग त्यात काय म्हणले, आर्थिक प्रगती. मग जी आपली प्रगती आहे तर त्या प्रगतीबाबत त्यांनी सांगितलं. प्रगतीत काय म्हणले त्यांनी, अर्थव्यवस्थेचा जो काही विस्तार आहे आपला, तर त्या विस्तारामध्ये काय म्हणले, 2015 मधील 14 लाख कोटी रुपयांवरून राज्याची अर्थव्यवस्था आज 54 लाख कोटी रुपयांवरती पोहोचलेली आहे. म्हणजे 14 वरून 54 पर्यंत पोहोचलेली आहे. जागतिक स्थान, महाराष्ट्र आज जगातील 30वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरलेली आहे. आता एलन मस्कची आपण चर्चा करतो बघा, एलन मस्क यांची जी संपत्ती, तर कितीतरी देशांपेक्षा त्यांची संपत्ती जास्त आहे. त्यातला हा प्रकार आहे. आपली जी अर्थव्यवस्था आहे तर ते जगामध्ये 30 नंबरला ठरली, असं झालं. म्हणजे कितीतर देशांपेक्षा सुद्धा आपली अर्थव्यवस्था मोठी आहे. महाराष्ट्राची म्हणतोय मी, देशाची नाही. भविष्यातील उद्दिष्ट काय आपलं, 2025-26 मधील नैसर्गिक आव्हाने असूनही 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे. लवकरच महाराष्ट्र सिंगापूर आणि UAE अशा देशांना मागे टाकेल अशी अपेक्षा आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. महाराष्ट्र गुंतवणूक दर बघा, देशात सामंजस्य कराराचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होण्याचा सरासरी दर 35% आहे, तर महाराष्ट्रात तो 55 ते 60% आहे आणि दावोस करारांसाठी 85% इतका उच्च आहे. दावोस करार बघता आपले मुख्यमंत्री तिथे जातात, करार वगैरे करतात. देशामध्ये जी काही गुंतवणूक होती तर त्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा रेट सांगितलं त्यांनी की ते देशाचा 25% आहे, पण आपल्या महाराष्ट्राचा 55 ते 60% आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जी आहे ती मोठी झालेली आहे, फरक पडलेला आहे, असं त्यांनी जाणवलेलं सांगितलेलं आहे. मग हे माहिती तुम्ही फक्त ह्याच्यामध्ये वाचून घ्या. काय म्हणले त्यांनी, प्रशासकीय गतिमानता, प्रशासनामध्ये सुधारणा केलेली आहे. महाविस्तार ऍप आहे, कृषी क्षेत्रासाठी हे ऍप वन स्टॉप सोल्युशन ठरत आहे. असे ऍप आणि त्याच्या पोर्टलवरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतात, तुम्हाला माहिती आहे. ही माहिती पीपीटी मध्ये वाचून घेतली तरी पण चालेल. पुढचा महत्वाचा आहे बघा, क्वाड. आता क्वाड बाबत भरपूर वेळा प्रश्न आलेला तुम्हाला माहिती. तर त्या क्वाड देशांनी काय केलं, आता खनिजांचा करार केलेला आहे. नवी दिल्लीमध्ये ही बैठक पार पडलेली होती. आपल्या भारतात नवी दिल्लीत पार पडलेली आहे बैठक आणि खनिजांचा करार केलेला होता. तर त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे, सुरक्षा, सहकार्य आणि खनिज. आता तुम्ही बघताय आता राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये सुद्धा ब्रिक्स बाबत त्या करारावरती प्रश्न आलाय बघा. आता नवीन ट्रेंड आलाय तो, जे काही मुद्दे चर्चेले गेलेत त्या परिषदेमध्ये ते ABCD मध्ये ते देत आहेत. त्यामुळे ते किती डिपनेस लेवलमध्ये चाललंय हे तुमच्या लक्षात येतं. पहिल्यांदा कसं होतं, हे सांगताना तुम्हाला वाटायचं हा परिषद कुठे झाली, यजमान देश कोण, तो काळ निघून गेला. तुम्हाला मगाशीपासून मी म्हणतोय तो काळ निघून गेलाय. आता परिषदेमध्ये कोणते मुद्दे चर्चेले डायरेक्टली ती ABCD म्हणून विचारायला लागले. म्हणजे परिषद कुठे होते आणि ते लोकेशन हे आजपर्यंत आपण करतच आलो PYQच्या माध्यमातून, पण त्याच्या पुढे एक पाऊल आयोग गेले तर आपल्याला 2 पाऊल पुढे जावं लागणारच आहे, करावंच लागणार आहे. त्यामुळं जास्त होतं, डीप मध्ये होतं, ह्या गोष्टी आता डोक्यातनं काढायच्यात का, तर आपल्याला आता पास व्हायचं आहे. तर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे 4 देश आहेत क्वाडमध्ये.
देश सुद्धा आपल्याला माहित पाहिजे क्वाडमध्ये कोणते कोणते देश आहेत. तर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान हे 4 देशांची परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. जागतिक अस्थिरता, वाढती इंधन महागाई, हिंद प्रशांत क्षेत्रातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची ठरलेली आहे. इथं ते माहिती दिलेली आहे. क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क, ते मध्ये काय म्हणले, उद्देश खाणकाम प्रक्रिया, पुनर्वापर आणि पुरवठा साखळीतील विविधीकरणावर भर देते. महत्व काय, जागतिक आर्थिक अस्थिरता कमी करणे आणि कोणत्याही एका देशावरील आत्मनिर्भरता कमी करणे हे त्यांनी म्हटलेलं आहे. ते मुद्दे तिथं चर्चेले गेलेले आहेत. आता सहकार्याची भूमिका काय आहे बघा. सागरी सुरक्षा, जे क्वाड कंट्री आहेत तर त्यांनी एकमेकांना सागरी सुरक्षेमध्ये एकमेकांना सहाय्य करायचं हे तिथं ठरलेलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्रातील देखरेख वाढवण्यासाठी IPMDA उपक्रमाचा विस्तार आणि माहितीची देवाणघेवाण मजबूत करणे, एकमेकांना सहकार्य करणे, क्वाड कंट्रीने चौघांनी एकमेकाला सहकार्य करायचं. पायाभूत सुविधामध्ये काय म्हणले, आशिया प्रशांत क्षेत्रातील गरजा भागवण्यासाठी फिजीमध्ये संयुक्त बंदर विकास प्रकल्प राबवणे. ह्या चौघांनी मिळून फिजीमध्ये एक बंदर विकास करायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे नुकताच आता चाबार बंदरावरती प्रश्न येऊन गेला का नाही, तर तिथं ग्वाद्वार बंदर होतं तर त्यांनी कराची बंदर दिले. विधान चुकीचं होतं ते. नुकत्याच राज्यसभेला प्रश्न आला का नाही, तर अशा बारीक बारीक गोष्टीमध्ये आयोग चुकवायला लागले. त्यामुळे आपल्याला डीप माहित पाहिजे. मग ही क्वाडची बैठक झाली, त्यात कोणत्या बंदराचा उल्लेख आलाय, फिजीमध्ये बंदर विकसित करण्याचा इथं उल्लेख आलेला आहे. फिजीमध्ये, हे लक्षात ठेवायचं, फिजीमध्ये, भारतात नाही. नाहीतर ती आयोग तिथं भारत दिला अजून भारतात एखादं बंदर विकसित करायचंय म्हणून. तर लक्षात ठेवायचं फिजीमध्ये बंदर विकसित करायचं त्यांचं ठरलेलं आहे. दहशतवादाविरुद्ध कारवाई, हे जे मुद्दे दिसतात ना 1, 2, 3 हेडलाईन मधले, हे आयोग ABCD आणि E मध्ये देत आहे आणि कोणते कोणते मुद्दे चर्चेले हे सांगा म्हणतंय. कळलं का. मगाचपासून जे काय मध्ये जी की आता राज्यसभेला ब्रिक्स बाबत प्रश्न आहे तो हे आलेला आहे. म्हणून हे हेडलाईन जास्त महत्वाचे आहे. त्यात थोडी माहिती सांगितली, तुमच्या लक्षात राहते बाबा असं असं काहीतरी चर्चेला गेलेलं होतं. तर दहशतवाद कारवाई, सीमेपलीकडच्या दहशतवादात निषेध करण्यासाठी एकमेकांना भूमिका द्यायची, ठोस भूमिका निभवायची, एकमेकांना सहकार्य करायचं हे ठरलं. पुन्हा ऊर्जा सुरक्षा, पश्चिम आशियातील वाढता तणाव आहे हार्मोझ समोरचा तुम्हाला माहितीच आहे. तर त्या पार्श्वभूमीवरती एकमेकांना ऊर्जेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं, इंधनाच्या जे काय वाढत्या किमती आहेत त्याबाबत सुरक्षा वगैरे करायची हे त्यांचं ठरलेलं आहे. एकमेकांना सहाय्य करायचं. आता शिखर परिषद, क्वाड राष्ट्रप्रमुखांच्या आगामी शिखर परिषदेसाठी राजनैतिक स्तरावर तयारी पूर्ण करण्यावर हे भर देत आहे. आता बघा, खासगी उद्योगांना PSLV तंत्रज्ञान अंतराळ क्षेत्रातील मोठी क्रांती आहे. तर खासगी उद्योगांना ही देण्यात येत आहे. तर अंतराळ क्षेत्रामधली ही मोठी क्रांती असं म्हटलं गेलेलं आहे. भारतीय अवकाश क्षेत्रातील नियामक संस्था IN-SPACE, हे लक्षात ठेवा, IN-SPACE हे खासगी कंपन्यांना PSLV तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि पहिलीच ओळ ह्याच्यावरती फक्त प्रश्न येऊ शकतो, बाकी खालचं महत्वाचं नाही. परंतु हे IN-SPACE ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. IN-SPACE खासगी संस्था आहे आपली आणि PSLV तंत्रज्ञान आहे. तर PSLV हा शब्द सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. PSLV. मग त्याच्यामध्ये काय म्हणलंय त्यांनी, PSLV नाव महत्वाचं असतं की मुख्य उद्देश काय आहे त्याचा नक्की एक्झॅक्ट, हे तंत्रज्ञान खासगीला देण्याचा उद्देश काय आहे. तर खासगीला द्यायचा उद्देश बघा, व्यावसायिक विस्तार आहे त्यांचा. काय व्यावसायिक विस्तार म्हणले की जागतिक मध्यम वजनाच्या उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठेत भारतीय कंपन्यांना सक्षम बनवायचं, हा त्याचा महत्वाचा उद्देश आहे. त्यानंतर काय, क्षमता वाढ करायची. PSLVचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान शिकवल्यानंतर खासगी क्षेत्राची क्षमतेमधलं वाढ होणार आहे. त्याबाबत त्यांनी म्हणलंय, ज्या कंपन्याकडे बहुआयामी प्रकल्प राबवण्याची क्षमता आहे त्यांना ह्या तंत्रज्ञानाद्वारे बळकट करायचं आहे. त्यांना तंत्रज्ञानाचं नाव लक्षात ठेवायचं, PSLV तंत्रज्ञान आहे. ह्या नावावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. PSLV. आता बघा, तंत्रज्ञानाचं स्वरूप काय आहे, हे स्वरूप तुम्ही काय जे निकष म्हणले त्याचे हे निकष तुम्ही PDF मध्ये वाचून घेतलं तरी पण चालते. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही PPT मध्ये वाचा. मग त्याचे निकष काय आहे, ते निकष वगैरे आहेत की कुणाला तंत्रज्ञान शिकवायचं त्याचे निकष दिले, ते निकष सुद्धा वाचून घ्यायचे आहे. आता बघा, युरोपामध्ये भीषण उष्णतेची लाट आली. आता तुम्हाला माहिती आहे उष्णतेची लाट, उष्माघात, त्यामुळे यावर्षी भरपूर लोकांना फटका बसलाय, भरपूर लोक दगावलेली आहेत. तर त्या पार्श्वभूमीवर युरोपामध्ये सुद्धा यावर्षी भीषण लाट आलेली आहे. युरोपच्या अनेक भागात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खूप वर गेला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. देशनिहाय स्थिती, ब्रिटनमध्ये काय म्हणले, मे महिन्यात तापमानाचे वर्चस्वाचे विक्रम मोडले. म्हणजे भारतासह भरपूर देशामध्ये तापमानाचे विक्रम यावर्षी मोडले गेलेले आहेत. त्यासाठी हा मुद्दा इथे घेतलाय. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर 33.5 डिग्री आणि क्यू गार्डन्स मध्ये 34.8 डिग्री तापमानाची नोंद झाली. आपल्या इथं 46 प्लस झाली. म्हणजे त्यांच्या इथे 34, 33 म्हणजे जास्त म्हणायला लागले.
आपल्या इथं 46 पर्यंत गेले, तुम्ही यावेळेस बघितलं 46+. तर ब्रिटनमध्ये अशी लाईट आलेली होती. मग फ्रान्समध्ये पण बघा 30 डिग्रीच्या पुढे गेले फ्रान्समध्ये. आयर्लंडमध्ये 38 डिग्री पर्यंत गेलेला आहे. इटलीमध्ये 32 डिग्री पर्यंत गेले. आपण 46+ आहे, म्हणजे किती पुढे आहे बघा तापमानाच्या बाबतीत आपण. ती ही अशा प्रकारची लाट आली. ही प्रमुख कारणे काय? उत्तर आफ्रिकेचा प्रभाव. उत्तर आफ्रिकेतून आलेल्या उष्ण हवेच्या झळांमुळे युरोपामध्ये तापमानामध्ये वाढ झाली. हे आपल्याला माहित पाहिजे हे मुद्दे. तर हीट डोम काय म्हणजे हवामान तज्ञांच्या मते आफ्रिकेतील हीट डोम ह्या हवामान बदलाचं प्रमुख कारण असून त्यामुळे संपूर्ण आठवड्याच्या उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला. म्हणजे हीट डोम मुळे ते तापमान तिथं वाढलेलं आहे. म्हणजे तिथं 34-32 सुद्धा सर्वोच्च म्हणायला लागेल बघा. आपण बघा कुठं पोहोचले 46+. आता डोनाल्ड ट्रम्प तात्या ज्यांना आपण म्हणतो, या तात्यांमुळं मग काय तुम्ही रोज काहीतरी नवीन घडामोडी घडतच आहे. तर ह्या तात्यांनी नुकताच अब्राहम कराराचा उल्लेख केला. तर तात्यांनी उल्लेख केला म्हणल्यावर आपल्याला माहितीच पाहिजे ना की काय आहे हा अब्राहम करार. तर त्या अब्राहम कराराबद्दल बघा काय म्हणले. अब्राहम करार हा प्रामुख्याने इस्रायल आणि विविध अरब राष्ट्रांमधील संबंध सामान्य करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने घडवून आणलेले एक ऐतिहासिक राजनैतिक करार आहे. उद्देश काय होता? शांतता प्रस्थापन. अमेरिका म्हणते, तात्या म्हणते शांतताच ठेवायची. बघा काय इस्रायल आणि आखाती देशांमधील अनेक दशकापासून असलेले शत्रुत्व संपून पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करणे हा या कराराचा उद्देश होता. लक्षात ठेवा. पुढे काय म्हणले बघा, सहकार्य. मग काय हे सहकार्य कशाला करायचं? व्यापाराला, पर्यटनाला, सुरक्षा, तंत्रज्ञान, संस्कृती देवाणघेवाण या सगळ्यांना सहकार्य करायचं. स्वाक्षरी या करारासाठी 15 सप्टेंबर 2020 रोजी औपचारिक स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या होत्या. आणि इस्रायल, UAE, बहरीन, मोरोक्को, सुदान आणि कझाकिस्तान हे सहभागी आहेत या करारामध्ये. सहभागी असलेले देश लक्षात ठेवायचे, हे देश याच्यामध्ये सहभागी आहेत. आता बघा पुढचं निधन वार्ता अंतर्गत हा महत्वाचा मुद्दा आहे. काय? प्रख्यात उर्दू शायर. शायर म्हणले इथं शायर कोणत्या क्षेत्रातले आहेत? शायर क्षेत्रातले डॉक्टर बशीर बद्र यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. हेडलाईन मध्येच तुम्हाला दिले शायर आहेत ते. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या तरल आणि अर्थपूर्ण शायरीने उर्दू गझल तळागाळापर्यंत पोहोचवली. शायर आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1935 ला कानपूर येथे. तर बालपण अयोध्येत गेलेलं होतं, हे त्यांच्याविषयी माहिती दिली. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी PhD केलेली होती. तर पुढे बघा काय म्हणलं आणखी. त्यांचं उर्दू सोबत हिंदी, पर्शियन, इंग्रजी भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. आता हे महत्वाचं आहे. प्रमुख साहित्य हे तुम्हाला म्हणलं की काय पुरस्कार आणि प्रमुख साहित्य ह्याच्यावरती आयोग प्रश्न विचारते. तर प्रमुख साहित्य आस या संग्रहासाठी 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि हे आस लक्षात ठेवायचं का, तर साहित्य अकादमी पुरस्कार आहे. निधन वार्ता अंतर्गत असे जे पुरस्कार मिळालेले व्यक्ती आहेत ते जास्त महत्वाचे ठरतात. तर मग त्यांचं उजालो या अपनो यादो की हे पुस्तक आहे. तर ते देवनागरी लिपीतून उर्दू गझल लिहिण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केलेला होता. तर ते लक्षात ठेवायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे पद्मश्री पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. पद्मश्री पुरस्कार. आणि केवळ या मुद्द्यामुळे त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. बाकीचा जीवन परिचय आहे ते वाचून घ्या, पण पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला हे लक्षात ठेवायचं आहे. पद्मश्री पुरस्कार कारण कोणते पुरस्कार मिळाला ह्याच्यावरती विचारतात. हे बाकीची माहिती ही तुम्ही त्यांच्याविषयी वाचून घ्यायची आहे. आता बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे समिती या मुद्द्यावरती प्रश्न फिक्स असतो. तर त्या समिती अंतर्गत नीट परीक्षेतल्या ज्या काही सुधारणा आहेत त्यासाठी डॉक्टर के राधाकृष्णन समिती नेमलेली आहे. त्यांनी 101 सल्ले दिलेत नीटमध्ये सुधारणा करण्यासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. तर बघा पुढचा मुद्दा आपण कोणता बघत होतो, तर नीट परीक्षेतील सुधारणा याबाबत आता समिती नेमली. तुम्हाला माहिती आहे सध्या जग आपल्या भारतामध्ये जगभरामध्ये म्हणणं तरी चालतंय, जगभरामध्ये सुद्धा दखल घेतली गेली नीट परीक्षेची. आपल्या इथेही झाले. भारतामध्ये सगळ्यात जास्त सध्या चर्चेलेला मुद्दा आहे की नीट परीक्षा जी काय घोटाळा सगळा झाला तर त्यासाठी आता समिती नेमली आहे. ती समिती आतापर्यंत बघा असे जे काय महत्वाचे असे जे काही विषय झाले जेव्हा समिती नेमली तेव्हा बरोबर आयोगानं भरपूर वेळा प्रश्न विचारलाय. तर ह्या नीटच्या संदर्भात आता डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. फक्त त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, बाकी डीप मध्ये काहीही विचारलं जाणार नाही. डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. नीट परीक्षेची सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी माजी इस्रो अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने 101 शिफारशी सादर केलेल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञाद्वारे पत्रकाद्वारे ही माहिती दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे काय, इस्रोचे अध्यक्ष आहेत ते. आता तुम्ही जे बघता न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, नवीन शैक्षणिक धोरण 2020 ला आलेलं होतं, त्याचे अध्यक्ष कोण होते? कस्तुरी रंगन. ह्याच्यावरती आयोगाने 2 ते 4 वेळा प्रश्न विचारलेला आहे. कस्तुरी रंगन सुद्धा इस्रोचे अध्यक्ष होते.
आतापर्यंत मी म्हणलं ना तुम्हाला की वन लाईनर इनडायरेक्टली समरीचं नाव काय, पण पुढे जाऊन जर त्यांची पार्श्वभूमी विचारली, बी सेंटेन्स तयार केलं तर माहित पाहिजे कस्तुरी रंगन पण इस्रोचे अध्यक्ष होते आणि हे आता जे नेमलेले आहे डॉक्टर के राधाकृष्णन हे सुद्धा इस्रोचे अध्यक्ष आहेत, म्हणजे होते. हे लक्षात ठेवायचं आहे, दोन्हीचा रिलिव्हन्स आहे. तर शिफारसी बघा काय दिलेल्या होत्या, म्हणजे शिफारसी दिलेत त्यांनी कार्यक्षेत्र, परीक्षा व्यवस्था वगैरे जे काय कामकाज पद्धती त्याच्यामध्ये सुधारणा करणे वगैरे असे त्यांनी सांगितले. फक्त ते इस्रोचे अध्यक्ष होते लक्षात ठेवा, आणि समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती, राधाकृष्णन, त्यांचं नाव लक्षात ठेवा. बाकी माहिती तुम्ही त्याच्यामध्ये वाचून घेतली तरी पण चालते. पुढचा मुद्दा आपण बघूया. आता बघा केरळ सरकारचा पुढाकार आहे, काय केलं त्यांनी केरळचा, आता केरळ म्हणायचं आहे, त्यांनी नाव बदललं आपण बघितलंय. तर केरळ 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 जिथं आहे तिथं केरळम आलं तर वेगळं काय वाटून घेऊ नका. तर केरळला आता केरळम असं म्हणायचं आहे. तर महिला आणि मुलींसाठी कल्याणकारी योजना सुरू केलेली आहे. केरळमध्ये नुकतीच इलेक्शन पार पडलेलं आपण बघितलं. तर केरळला महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित आणि अनुकूल राज्य बनवण्याच्या उद्देशाने सरकारने अनेक नाविन्यपूर्ण धोरणांची घोषणा आता तिथे केलेली आहे केरळमध्ये. तर त्यामध्ये प्रमुख घोषणा काय, तर मासिक पाळीची सुट्टी, तर शाळकरी मुलींना दरमहा जास्तीत जास्त 3 दिवसांची मासिक पाळीची सुट्टी देण्याचा प्रस्ताव सरकारने मांडलेला आहे. आता नवीन सरकार आलं तिथं तर त्यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे. तर प्रोजेक्ट मिनिस्ट्रल डिग्निटी या ह्याच्या अंडर बघा शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करणे, याद्वारे सॅनिटरी नॅपकिन्स, बूट, चप्पल आणि इतर आवश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. सर्वात महत्त्व म्हणजे ह्याच्यामध्ये कीवर्ड काय महत्वाचा आहे, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी, या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. कुठे आहे ते महत्वाचं ठरतं. तर त्यामध्ये ही माहिती दिली बघा, मातृत्व रजा आहे, पुन्हा अनाथमुक्त केरळ, निराश्रित आणि अनाथ मुलांसाठी दत्तक मोहिमा राबवणे, हे सगळे त्यांनी प्रस्तुत तरतुदी टाकलेल्या आहेत नवीन सरकारने, त्या फक्त वाचून घ्यायच्या आहेत. आता महत्वाचं बघा, आपले भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली हे महत्वाचं ठरतं. तर व्हाईस ऍडमिरल अजय कोचर यांची या पदावर नियुक्ती झाली. व्हाईस ऍडमिरल अजय कोचर यांची नियुक्ती झाली 48वे उपप्रमुख म्हणून. तर त्याविषयी बघा, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर यांनी भारतीय नौदलाच्या 48व्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. त्यांचं नाव जास्त महत्वाचं आहे, बाकी थोडी पार्श्वभूमी काय, 1 जुलै 1988 मध्ये त्यांनी भारतीय नौदलात सेवा बजावण्यामध्ये सुरुवात केलेली होती. आता अंदमान आणि निकोबार कमान उपप्रमुख होण्यापूर्वी त्यांनी कमांडर इन चीफ म्हणून कमांडचे नेतृत्व केलेलं होतं अंदमान आणि निकोबारमध्ये, ही त्यांची पार्श्वभूमी आहे. मग पश्चिम नौदल कमांड या कमांडचे चीफ ऑफ स्टाफ असताना त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा ऑपरेशन सिंदूरमध्ये मोलाची भूमिका त्यांनी बजावलेली होती. त्यांच्याबाबत थोडी इथं माहिती दिलेली आहे. आता हे आजचे सर्वात महत्वाचे मुद्दे होते की ज्याच्यावरती आयोग परीक्षाभिमुख मुद्दे आयोग प्रश्न विचारू शकतं. तर याच मुद्द्यावरती 10 महत्वाचे प्रश्न आहेत. तर ते प्रश्न आपण बघूया. त्यातला पहिला प्रश्न काय, ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे सर्वात तरुण महापौर बनण्याचा बहुमान कोणाला मिळाला आहे, डॉक्टर नितीश राऊत, तुषार कुमार, रोहित राजपाल की रवी बेंगानी. महत्वाचं काय, अपवादात्मक काय म्हणलं इथं, भारतीय वंशाचे सर्वात तरुण महापौर, अपवाद आहे त्यामुळे प्रश्न येऊ शकतो. तर याचं करेक्ट आन्सर काय, तुषार कुमार याचं करेक्ट आन्सर आहे. 2 नंबर प्रश्न बघा, प्रभावी जल व्यवस्थापनासाठी जमिनीच्या धर्तीवर पाण्याचा सातबारा ही संकल्पना राबवणारे देशातील पहिलं राज्य कोणतं ठरले, देशातील पहिलंच राज्य आहे त्यामुळे मुद्दा महत्वाचा आहे. पहिल्या घडामोडी अंतर्गत महत्वाचं आहे, तुम्हाला सांगितलं होतं. देश कोणता आहे बघा, केरळ आहे, गुजरात आहे, आसाम आहे का महाराष्ट्र आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र हे जमीनच्या सातबारासारखं पाण्याचा सातबारा सुरू करणार पहिलंच राज्य ठरलेलं आहे. मग त्याची वैशिष्ट्य वगैरे सगळी तुम्हाला सांगितलेली आहेत. तिसरा बघा, निसर्ग संवर्धनातील अतुलनीय कार्यासाठी मुंबईच्या परवीन शेख यांना खालीलपैकी कोणता प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर पुरस्कार कोणाला मिळालाय, तर विटली पुरस्कार, सेंचुरी वाईल्ड लाईफ सर्व्हिस अवॉर्ड, इनलेक्स फेलोशिप की वरीलपैकी सर्व. तर कोणता अवॉर्ड मिळाला आपण आताच मुद्दा बघितला, तर विटली पुरस्कार, ज्याला काय म्हणलं जातं, ग्रीन ऑस्कर असं म्हणलं जातं. ही उपमा सुद्धा लक्षात ठेवायची, ग्रीन ऑस्कर असं म्हणलं जातं. आणि हा विटली पुरस्कार आहे तो परवीन शेख यांना देण्यात आलेला आहे. पुढे बघा 4 नंबरचा, भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेली पहिली जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या शहरात पार पडलेली आहे. भारतात प्रथमच आहे हे लक्षात ठेवायचं. तर बघा, पुणेमध्ये, ऋषिकेशमध्ये, अहमदाबादमध्ये का नवी दिल्लीत, कुठे पार पडली ही स्पर्धा, तर अहमदाबादमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. लोकेशन लक्षात ठेवायचं, भारतामधल्या गुजरात मधल्या अहमदाबाद येथे पार पडली. पुढचा प्रश्न बघा 5वा, भारतातील
झुरळांच्या प्रजातींची अचूक ओळख पटवण्यासाठी देशातील पहिले आणि सर्वात मोठे DNA बारकोड ग्रंथालय म्हणजे लायब्ररी कोठेच विकसित करण्यात आलेली आहे. देशातली पहिलीच आहे. ऑप्शन बघा, चेन्नईमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये का कोलकात्यामध्ये. आपण आत्ताच मुद्दा बघितला, व्यवस्थित समजून पण सांगितलं तुम्हाला. तर बघा, पुणे, देशात पहिल्यांदाच पुणे येथे अशा प्रकारचे हे लायब्ररी म्हणजे ग्रंथालय सुरू करण्यात आलेलं आहे. 6वा बघा प्रश्न, देशातील बेकायदा स्थलांतर आणि इतर असामान्य कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्यात्मक बदलांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? समितीच्या अध्यक्षाचं नाव जास्त महत्वाचं आहे. कशाच्या? लोकसंख्या बाबतीत आहे. न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावलेकर, डॉक्टर के राधाकृष्णन, निवृत्त न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि शिरीन रत्नानगर कोण आहेत अध्यक्ष, ज्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? तर त्या अध्यक्षांचं नाव आहे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावलेकर. त्यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंख्येच्या बदलासाठी ही समिती नेमलेली आहे अभ्यास करण्यासाठी. 7 नंबरचा प्रश्न बघा, आगामी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कोणाची शेफ डी मिशन भारतीय दल प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर बघा, रोहित राजपाल, रवी बेंगानी, रघुराम अय्यर, विघ्नेश वेंगविल्ला. कोण आहे? तर रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता जुलै महिन्यामध्ये हे सुरू होणार आहे, ऑगस्ट महिन्यापर्यंत आहे, आपण माहिती बघितली. 8 नंबर प्रश्न बघा, भारतीय अंतराळ क्षेत्रातील नियामक संस्था इन स्पेस ने देशातील कोणत्या रॉकेटचे तंत्रज्ञान खासगी कंपन्यांना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे? बघा, GSLV तंत्रज्ञान आहे का, PSLV आहे का, SSLV आहे का, LMV3 तंत्रज्ञान आहे? आपण आता तंत्रज्ञान बघितलं, महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला सांगितलं होतं, तर ते PSLV तंत्रज्ञान आहे, जे की आता या खासगी संस्थांना देण्यात येणार आहे. मग त्याचे निकष वगैरे तिथं दिले, ते वाचून घ्या म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा 9 नंबरचा, नीट परीक्षेची सुरक्षा, पारदर्शकता आणि डेटा सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुधारणा समिती स्थापन केली, ज्यांनी 101 शिफारशी सादर केलेल्या आहेत? नीट हा मुद्दा सध्या आपल्या भारतामध्ये चर्चेला चाललेला गेलेला आहे आणि या मुद्द्यावरती कोणाची अध्यक्षतेखाली समिती नेमली यावरती प्रश्न येऊ शकतो. बघा, डॉक्टर के राधाकृष्णन, निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावलेकर, उदित शेठ की PT उषा कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे? आपण बघितलं डॉक्टर के राधाकृष्णन, आणि तुम्हाला हे पण सांगितलं की ते इस्रोचे अध्यक्ष राहिलेले आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. का? तर न्यू एज्युकेशन पॉलिसी जेव्हा 2020 ला आली, ती समिती सुद्धा कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली होती, ज्यावरती आयोगानं 4 ते 5 वेळा प्रश्न विचारला आणि ते सुद्धा इस्रोचे अध्यक्ष होते. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आता शेवटचा प्रश्न आणि 10वा, शाळकरी मुलींना दरमहा जास्तीत जास्त 3 दिवसांची मासिक पाळीची सुट्टी देण्याचा प्रस्ताव मांडणारे देशातील आघाडीचे राज्य कोणते ठरलेलं आहे? ऑप्शन बघा, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि आसाम. तर आताच आपण बघितलं, केरळने असा प्रस्ताव मांडलेला आहे. तर केरळ हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. केरळला आता केरळम म्हणलं जाईल, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. तर आता सर्वात महत्वाचं, कंबाईनचा अभ्यास करणारे जे काय आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत किंवा देशभरातील विद्यार्थी आहेत, मराठी मुलं जे बाहेर राहून अभ्यास करतात, तर त्या मुलांसाठी संभाजीनगर आणि नाशिक इथे आपली ज्ञानदीप अकॅडमीची ऑफलाईन स्वरूपामध्ये बॅच पार पडते. पूर्ण पुण्याची फॅकल्टी ॲज इट इज तुम्हाला तिथं शिकवायला असते. इथल्याच नोट्स, इथल्याच PPT, इथं जे मटेरियल दिलं जातं पुण्यात तेच पुस्तकं सर्व तुम्हाला तिथं हार्ड कॉपी स्वरूपात दिलं जातं, पुस्तकं वगैरे सगळं. तर आपली संभाजीनगरच्या पहिल्या 2 बॅच फुल आहेत, तिसरी बॅच आहे आता 6 जुलैला सुरू होत आहे. त्याचा टायमिंग आहे दुपारी 2 ते 6:30. 8 महिने पूर्ण ही बॅच चालते, मराठी माध्यमातली आहे. आपली नाशिकची बॅच आहे ऑफलाईन स्वरूपातली, 15 जूनला सुरू होणार आहे. टायमिंग आहे 8:30 ते 1. तर आपले नाशिक आणि संभाजीनगर आसपासच्या जिल्ह्यातले विद्यार्थी ज्यांना पुण्याला येऊन ऑफलाईन बॅच करणं शक्य नाही, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच इथल्या आपल्या बॅचचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे आणि आपल्या मित्रांना वगैरे सुद्धा ही गोष्ट सांगायची आहे. तर तिथं नंबर सुद्धा दिलाय बघा, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑफिसला आणि तिथं व्हिजिट सुद्धा तुम्ही देऊ शकता. व्हिजिट देऊन तुम्हाला नक्की कंटेंट काय आहे, आपले माइंड मॅप आहे ज्ञानदीपचा, माइंड मॅप मधून प्रश्न कसे आले, हे सगळी माहिती तुम्हाला समोरासमोर दिली जाईल. तुमचं या दोन्ही बॅच मध्ये शिक्षकांकडून पर्सनल मेंटॉरिंग सुद्धा करण्यात येणार आहे. तुम्हाला टेस्टला मार्क किती आहेत, प्रोग्रेस कशी करायची, आयोगाचा बदललेला काठिण्य पातळी कशी आहे, हे सर्व तुमचं तिथं अनालिसिस वगैरे केलं जाईल. त्यामुळे आपल्या मित्रांना सांगायचं आहे. त्यानंतर जे विद्यार्थी पुण्यामध्ये अभ्यास करतात आणि त्यांना ऑफलाईन बॅच करायची, आता ग्रॅज्युएशनला असणारे विद्यार्थी वगैरे ज्यांना कंबाईनची ऑफलाईन बॅच पुण्यामध्ये करायची, तर त्या विद्यार्थ्यांसाठी 22 जूनला बॅच सुरू होती. 22 जूनला आपली पुण्यामधली बॅच सुरू होती. 8 महिने कालावधी आहे. मराठी माध्यमातली ही बॅच आहे. तर
या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला पुस्तकं वगैरे सगळं दिलं जातंय. तज्ञ शिक्षकांकडून तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे मेंटॉरशिप या बॅच मध्ये राहणार आहे. तुमचा आढावा घेतला जाणार आहे की तुम्हाला प्रोग्रेस कसा आहे, टेस्टला मार्क किती आहेत, इम्प्रूव्हमेंट कशी करायची, हे सगळं या बॅच मधून केलं जाणार आहे. आपल्या पुण्यामधलं अलका चौकामधलं जे काही ऑफिस आहे आणि एबीसी चौकामधलं ऑफिस आहे ज्ञानदीपचं, तिथं तुम्ही डायरेक्टली व्हिजिट दिली तरी चालते. इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलायच खाली, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क केला तरी पण चालेल. आता आपल्या ज्ञानदीप अकॅडमीची ऑनलाईन बॅच ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची, जे महाराष्ट्रात अभ्यास करतात, ज्यांना ऑफलाईन शक्य नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅच आहे. ऑनलाईनला सुद्धा आपण कुरिअरनं पुस्तकं देतो. तर त्या विद्यार्थ्यांसाठी 22 जूनला बॅच सुरू होती आहे. तर आपल्या मित्रांना तुम्ही सांगायचं आहे ऑनलाईन बॅच साठी 22 जूनला बॅच सुरू होती. मराठी माध्यमातली ही बॅच आहे. सर्व मटेरियल तुम्हाला कुरिअरनं येईल आणि महत्वाचं म्हणजे पूर्व मुख्य मुलाखत 8 महिने हा क्लास चालणार आहे. आपल्या तज्ञ फॅकल्टीकडून तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाणार आहे. सर्व विषयाचे तज्ञ फॅकल्टी आहेत. अपडेटेड बुक आहे. आयोगाच्या बदलत्या काठिण्य पातळीनुसार तुम्हाला टीचिंग केलं जाणार आहे. तर ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आपली ज्ञानदीप अकॅडमी तुमच्या कायम सोबतच राहणार आहे. तर ह्या आजच्या सेशनचा आपण घडामोडी बघितल्या एक्झाम ओरिएंटेड. अशाच प्रकारे आपण प्रत्येक शनिवारी 5:30 वाजता आपलं सेशन असतं. तर त्या स्वरूपामध्ये आपण भेटत राहू, जेणेकरून करंट अफेअर्सच्या आठवडाभरामधले महत्वाचे मुद्दे कोणते, त्याला पीवायक्यूशी कसं रिलेट करायचं, आगामी काळामध्ये प्रश्न कसा येऊ शकतो, आधी कसा आलेला आहे, या गोष्टी या सेशनच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुमचा करंट अफेअर्स या विषयाचा प्रवास सोपा करण्यामध्ये ज्ञानदीप अकॅडमीचा कसा हातभार लागेल याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. तर धन्यवाद.